हॅलो नमस्कार, वेलकम टू अर्थनीती. मी गजानन बस्के. राज्यसेवा पूर्वपरीक्षा न्यू डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न यानुसार ही सेकंड पूर्वपरीक्षा आहे, सेकंड एक्झाम आहे. ज्याच्या अगोदर पहिल्यांदाच पूर्वपरीक्षा झाली होती त्यावेळेला असं वाटत होतं की UPSCचा पॅटर्न आणला, सिलेबस आहे सगळा, त्यामुळे फार मेजर चेंज पाहायला मिळतील, खूपच डिफिकल्टी लेवल वाढेल असं वाटलं, पण तसं काही होताना दिसलं नाही. ॲज युजल जी काही आपली राज्यसेवा पूर्वची लेवल होती तशीच आयोगाने ठेवलेली आहे. हां, नक्कीच आता मेन्सचा पॅटर्न बदलला, त्यामुळे ती मेन्स पहिल्यांदा होती ती बघू आपण फर्स्ट टाईम झाल्यानंतर काय पेपर असेल ते. सो पूर्वपरीक्षेबाबतचा जो आधीचा पॅटर्न होता ऑलमोस्ट नियर अबाउट तोच सारखा आहे. ठीक आहे, हा पहिला सगळ्यात महत्त्वाचा मेसेज. सो ॲज पर मागचे काही PYQ बघितल्यानंतर आपल्याला त्याच लेवलनुसार काहीतरी प्रश्न तयार करून त्यानुसार टेस्ट सिरीज घ्यावी लागेल, तरच तुम्हाला राज्यसेवेचा अप्रोच कळेल. ह्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम काय झाला आहे टेस्ट सिरीजच्या बाबतीत, ज्यावेळेला आपण बघतो तेव्हा माझं ऑब्झर्वेशन बघा पर्सनली की सध्या नवीन डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमुळे बरेच विद्यार्थी राज्यसेवेपासून कंबाईनकडे शिफ्ट झालेले आहेत. आणि असाही वर्ग निर्माण झाला आहे की जे प्युअरली राज्यसेवा करणार होते फक्त आणि फक्त, तर ते राज्यसेवे तर करतातच, राज्यसेवेची एक्झामची तयारी, पण त्यासोबत कंबाईनची पण एक्झाम देत आहेत. मग त्यात आता डायल्युशन काय आलं बघा, म्हणजे विद्यार्थी एकच आहे पण तो राज्यसेवा पूर्वपरीक्षा पण देतो, कंबाईन पूर्वपरीक्षा पण देतो, प्रीचा रिझल्ट आला की कंबाईन मेन्स पण देतो. आता इथं आपण कंबाईन प्री आणि मेन्स दोन्हीही ऑब्जेक्टिव्ह आहे, तो एक पॅटर्न विचारात घेऊ, आणि राज्यसेवा प्री तोही ऑब्जेक्टिव्ह आहे. इथं राज्यसेवा मेन्सला तर विचारात घ्यायचा विषय येत नाही, कारण ते डिस्क्रिप्टिव्ह आहे सगळं. ठीक आहे. सो झालं असं बघा, स्टुडंट मिक्स माइंडसेटमध्ये आहेत. मी कन्फ्यूज माइंडसेट नाही म्हणत आहे, मिक्स माइंडसेट म्हणतो आहे. हा सगळा लेक्चरचा पार्ट राज्यसेवा पूर्वपरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप जास्त गरजेचा आहे, कारण फार कमी विद्यार्थी असतील एकदम मोजके की त्यांनी कम्प्लिटली डेडिकेशन दिलेले आणि फक्त राज्यसेवा करतात. त्यांच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही, कारण त्यांचा माइंडसेट क्लिअर असेल, त्यांना डिमांड ऑफ द एक्झाम माहिती आहे. पण आता प्रॉब्लेम यांचा झाला आहे की मॅक्झिमम विद्यार्थी हे सगळेच एक्झाम देत आहेत, आणि त्यामुळे झालं आहे असं की प्रत्येक एक्झाम दिल्यामुळे त्या एक्झामचा माइंडसेट, डेप्थ, डिफिकल्टी लेवल, क्वेश्चन पॅटर्न हा वेगळा असतो, आणि आपण सगळं देतो म्हटल्यानंतर आपल्याला सगळं थोडं माहिती असतो. त्याला आपण मिक्स माइंडसेट म्हणू. मी परत सांगतो, कन्फ्यूज माइंडसेट वेगळं, जे हे काहीच नाही आहे त्याला आणि ते प्रचंड कन्फ्यूज आहे. पण इथं विद्यार्थ्यांना काय आहे, माहिती आहे प्रश्न कसा येतो, टॉपिक कुठला करायचा, काय करायचा, पण मग बऱ्यापैकी कंबाईन प्री, कंबाईन मेन्स इथपर्यंत जातो. इव्हन त्यातला काही कॉमन एरिया असतो जो राज्यसेवेला येतो, तर तिथपर्यंतही आपण मॅच होतो. सो ॲक्च्युअल आता प्रॉब्लेम सुरू होतो की राज्यसेवा प्री, कंबाईन प्री प्लस मेन्स, ह्याच्यामुळे क्लिअरिटी नाही आहे प्रॉपर की एक्झॅक्टली राज्यसेवा प्रीची डिमांड काय. ह्याच्यामुळे होतं असं बघा, राज्यसेवा प्रीला मी इकॉनॉमिक्सबद्दल बोलेल, 15 क्वेश्चन हे जर आपण विचारात घेतले तर काही एरिया हा कॉमन आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला ते लक्षात येत नाही आहे की आपण सगळ्याच एक्झामची तयारी करतोय आणि आपल्याला सगळं तिथं असं वाटतं. बघा, कॉमन एरिया म्हणजे जवळपास 6 to 7 क्वेश्चन राज्यसेवा प्रीबद्दल बोलतोय मी. हे ॲक्च्युअल साधे सिम्पल असतात, म्हणजे आपण कंबाईनची तयारी करून जी परीक्षा दिलेली आहे त्याच्यावर हे सॉल्व्ह होतात. मग जे विद्यार्थी सगळेच देत आहेत ना, तर त्याला राज्यसेवेचे प्रश्न सॉल्व्ह होतात, नो इश्यू. पण आता मात्र असा एक एरिया असतो प्रश्नाचा जिथं फक्त राज्यसेवेचीच लेवल ही आपल्याला क्लिअर कट जाणून येते, आणि हे मी परत PYQनुसार दाखवतो. हे ज्या गोष्टी आहेत ना अशा हवेत गप्पा मारण्यापेक्षा मी प्रत्येक वेळेला PYQ सोबत घेतो, म्हणजे लिटरली तुम्हाला डिफरन्स कळेल. समजा पॉवर्टी टॉपिक आहे, दारिद्र्य, तोच दारिद्र्य टॉपिक कंबाईनच्या दृष्टिकोनातून कसा विचारला जातो, त्याला फॅक्च्युअल अँगल कसा असतो, किंवा कन्सेप्च्युअल जरी असला तरी त्याची डेप्थ किती आहे. आणि ज्यावेळेला तुम्ही आता तोच टॉपिक दारिद्र्य हा राज्यसेवा लेवलला घेता, तेव्हा मात्र असे काही प्रश्न असतील दारिद्र्यावर, नो इश्यू, जे कॉमन आहेत कंबाईनच्या लेवलचे ते तुम्ही सॉल्व्ह कराल. पण त्याच टॉपिकवर तुम्हाला असेही काही प्रश्न दिसतील की जी लेवल आणि डेप्थ ही फक्त आणि फक्त राज्यसेवेलाच पाहायला मिळते. अशा दोन्ही गोष्टी आपण इथं बघूयात. त्यामुळं आता फोकस आपल्याला काय करायचा आहे, ओन्ली राज्यसेवा लेवलला, आणि हे सगळं मी काय बेस मानलेलं आहे, आयोगाची PYQ राज्यसेवा पूर्वपरीक्षा. इथपर्यंत क्लिअर? प्रॉब्लेम काय आहे हा लक्षात आला का? बरं, आता तुम्हाला राज्यसेवेबद्दल अजून एक पॉईंट माहिती पाहिजे ॲज कम्पेअर टू कंबाईन. म्हणजे मला सुरुवातीला का सांगावं वाटलं, कारण सगळेच देत आहेत. बरेच जण तर कंबाईनची टेस्ट सिरीज, राज्यसेवेची पण टेस्ट सिरीज, आणि तिथं मग क्वेश्चन पण बऱ्यापैकी सारखेच दिसतात, कारण आता काही सिलेबस सारखंच आहे ना. पॉवर्टी हा टॉपिक आहे, त्याला वेगळं कसं करणार, म्हणजे सापेक्ष दारिद्र्य, निरपेक्ष दारिद्र्य, म्हणजे निरपेक्ष दारिद्र्य हे फक्त कंबाईनचंच आहे आणि सापेक्ष फक्त राज्यसेवेचं आहे, असं करता येईल का? नाही ना. त्यामुळं क्वेश्चन वगैरे सगळं तेच आहे, पण मग ॲक्च्युली गफलत ही होती की जर फक्त राज्यसेवाची एक्झाम समोर ठेवून मला जर डेप्थ वाढवायची म्हणलं तर त्याचं उत्तर काय विद्यार्थ्यांकडं, म्हणजे सगळेच आपण टेस्ट आणि PYQ बघितले कंबाईनचे वगैरे, तर ते काही गोष्टी कॉमन आहेत, पण ज्या अनकॉमन आहेत, वेगळ्या आहेत, ते आपल्याला बघायच्यात. त्यातला मेन डिफरन्स हा आहे, लक्षात घ्या, कंबाईनला टोटल इकॉनॉमिक्समध्ये पूर्वपरीक्षा सिलेबसमध्ये टॉपिक जवळपास 15-16 तुम्हाला बघायला मिळतील, आणि राज्यसेवेमध्ये एक्झॅक्टली उलट आहे. कोर इकॉनॉमिक्सचे लिटरली हे तुम्हाला 8 ते 10 टॉपिक पाहायला मिळतील. यात पण लँड रिफॉर्म्सवर तुम्हाला ॲग्रिकल्चरच्या अँगलनी प्रश्न पाहायला मिळतील,
लोकसंख्या पॉप्युलेशन ज्याला आपण डेमोग्राफी या अँगलनी बघतो इकॉनॉमिक्समध्ये, ह्याच्यावर दिसतील गव्हर्नमेंट स्कीम, बजेट, करंटचा अँगल ज्या दिसतो. कोर इकॉनॉमिक्सचे जर बघितलात तर तुम्हाला लिटरली हा आकडा 6 ते 7 वर दिसतो, एवढेच टॉपिक. आणि ते टॉपिक म्हणजे कुठले, ऑलमोस्ट बऱ्यापैकी तुमचे ग्रोथ अँड डेव्हलपमेंट याच अँगलनी हे टॉपिक आहेत. बघा तुम्ही प्रश्न पण तुम्हाला असे दिसतील राज्यसेवेला, म्हणजे हा राज्यसेवेचा सेंटर पॉईंट आहे. कन्क्लुजन ऑफ दिस ऑल आत्तापर्यंत जे सांगितलं त्याचं कन्क्लुजन काय आहे, राज्यसेवेला जर तुम्हाला फोकस करायचा असेल तर सेंटर पॉईंट काय, इकॉनॉमिक ग्रोथ अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ह्याच्याच अवतीभोवती आहे. आर्थिक वाढ, आर्थिक विकास. आणि इथंच अजून एक अँगल येतो, ह्याच्यामध्ये येतात ह्युमन डेव्हलपमेंट, याच्यामध्ये येतं सस्टेनेबल डेव्हलपमेंट, याच्यामध्ये येतं इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट. म्हणजे एकतर इकॉनॉमिक ग्रोथ काय आधी माहिती पाहिजे, इकॉनॉमिक ग्रोथ याच्यात संबंधित असलेली पुढची कन्सेप्ट आहे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. आणि मग ह्या दोघांच्या पलीकडे जाऊन ह्युमन डेव्हलपमेंट काय, सस्टेनेबल डेव्हलपमेंट काय आणि इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट काय. मुळात इन्क्लुझिव्ह म्हणजे सर्वसमावेशक विकास ज्याला आपण म्हणतो. राज्यसेवा पूर्व परीक्षेचा क्लिअर कट सिलेबस बघा तुम्ही, समावेशन हा शब्द मेन्शन केलेला आहे म्हणजे इन्क्लुजन. आणि समावेशन इन्क्लुजन म्हणजे देशातील जे दुर्लक्षित घटक आहेत, दुर्बल घटक आहेत, त्यांना विकासाच्या प्रक्रियेमध्ये समावेश करून घेणे, दॅट इज कॉल्ड एज समावेशन, इन्क्लुजन. आणि मग ते करणे म्हणजेच काय, देशातील दारिद्र्य दूर करणे, कारण तो दुर्लक्षित घटक आहे, गरिबीत राहिलेला आहे, त्याला विकासाच्या प्रक्रियेत आणायचं. बेरोजगारी दुर्लक्षित घटक आहे, त्याला परत विकासाच्या प्रक्रियेत आणायचं. शिक्षण जे निरक्षर आहेत त्याला आणायचं. बरं, आरोग्याचा दर्जा सर्वांपर्यंत पोहोचायचा, इट इज ऑल्सो पार्ट ऑफ इन्क्लुजन. म्हणजे आरोग्य, शिक्षण, राहणीमान, दारिद्र्य, बेरोजगारी या सगळ्या गोष्टी म्हणजेच काय, आपल्याला ग्रोथ अँड डेव्हलपमेंट करायच्या. आणि त्यासाठी मग ह्युमन डेव्हलपमेंट आलं, सस्टेनेबल डेव्हलपमेंट आलं, याच्याच अवतीभोवती तुमचा सगळा सिलेबस पाहायला मिळतो. तुम्ही बघा, आता पुढे मी प्रश्न दाखवतो. एकूण तुम्हाला पुन्हा या सगळ्यांचा संबंध LPG पॉलिसीसोबत लावायचा आहे. सो बिफोर LPG रिफॉर्म्स काय अवस्था होती, आफ्टर LPG रिफॉर्म्स काय अवस्था झाली, कशा संबंधित या संदर्भात हा सेंटर पॉईंट सोडायचा नाही ओव्हरऑल राज्यसेवेला. त्यात अजून एक हेडिंग आहे तुम्हाला राज्यसेवेलाच, आर्थिक व सामाजिक विकास. मग आता आर्थिक विकास म्हणजे हे येतं आणि सामाजिक विकास म्हणजेच तर GDP वाढीसोबत, दरडोई उत्पन्न वाढीसोबतच शिक्षण, आरोग्य, दारिद्र्य, बेरोजगारी म्हणजे डेव्हलपमेंट आली, मग इन्क्लुझिव्ह आली, सस्टेनेबल. सो आर्थिक व सामाजिक विकास घ्या, समावेशन घ्या, दारिद्र्य हा टॉपिक घ्या, हे सगळं याच संबंधित येतं. आणि मग मुळात पुन्हा अजून तुम्ही जर याच कन्सेप्टच्या बेसला गेलात तर तुम्हाला पंचवार्षिक योजनेसोबत सुद्धा लिंक लावता येते, ज्याला आपण इकॉनॉमिक प्लॅनिंग म्हणतो, आर्थिक नियोजन. भारताचं आर्थिक नियोजन ज्यावेळेला सुरू झालं तेव्हा त्याचा परत उद्देश जर बघितला तुम्ही, ऑब्जेक्टिव्ह काय होतं, आर्थिक वाढ, आर्थिक विकास करणे. आणि मग ह्याच्यात काय येतं तर दारिद्र्य दूर करणे, बेरोजगारी दूर करणे, रोजगार निर्मितीला चालना देणे, शिक्षणाचा दर्जा सुधारणे, आरोग्याचा दर्जा सुधारणे, हे म्हणजेच हे सगळे ग्रोथ अँड डेव्हलपमेंटचे मॉडेल आहेत. मग ह्याचा संबंध पंचवार्षिक योजनेसोबत कसा आहे, LPG पॉलिसीसोबत कसा आहे, दारिद्र्य टॉपिक सगळा शिकणे म्हणजेच ग्रोथ अँड डेव्हलपमेंट करणे, बेरोजगारी संबंधित आलाच इथं मुद्दा आला लक्षात. बँकिंगबाबत तेच आहे, तुम्हाला ग्रामीण भागामध्ये ब्रँच ओपन करणे, वित्तीय समावेशन करणे. एकंदरीत राज्यसेवेचा सेंटर पॉईंट लक्षात आला का, आणि मग थोडं तरी विजन क्लिअर झालं का की कंबाईन आणि राज्यसेवेमध्ये फरक काय. पहिल्यांदा हा माइंडसेट जो आहे ना तुमचा, मिक्स माइंडसेट, त्याला थोडं क्लिअरिटी आणा. म्हणजे आपण जे डायल्यूट केलं ना सगळंच एक्झाम देऊन द्या, त्याच्याबद्दल विरोध नाही. परत सांगतो बघा, एक्झाम आपल्याला द्यावं लागणार आहे का, कारण प्रत्येकाची डिमांड वेगळी आहे, एज फॅक्टर वेगळा आहे, फायनान्शियल कंडिशन, फॅमिली कंडिशन वेगवेगळं आहे, त्याला सेटल व्हायचं आहे पटकन, त्यामुळे त्याला विरोध नाही आहे. मी त्याला सोल्युशनच्या अँगलनी बघतोय. तुम्हाला एक्झाम द्यायच्या आहेत का द्या, कंबाईन पण, प्री, मेन्स, राज्यसेवा पण, नो इश्यू, तो तुमचा पर्सनल कॉल आहे. मी सजेस्ट हे करेल तुम्हाला की आता जर येणारी परीक्षा पुढची अपकमिंग राज्यसेवा टार्गेट करत असाल तर कंबाईनचा जो काही पेपर असेल त्याच्यासोबत तुम्हाला राज्यसेवेचा कसा अभ्यास करायचा आहे ह्याला थोडा वेगळा अप्रोच द्यावं लागेल, तरच तुमचं ते स्वप्न पूर्ण होईल. नाहीतर तुम्ही कराल सगळंच पण मग सगळंच गमवाल, असं नका करू. त्यामुळे त्या एक्झामची नेमकी डिमांड वेगळी काय आहे ती फाइंड आउट करा आणि त्याच्यासाठी प्रयत्न करा. क्लिअर? चलो, सो इथपर्यंत राज्यसेवेबद्दल क्लिअरिटी आली का. आणि हा जो चेंज आहे इथं सगळेच या ठिकाणी आहेत. आता आपल्याला थोडं आयसोलेट व्हावं लागेल आणि मग ते ऑप्शन म्हणजे तुम्हाला अर्थनीती आहे की थोडं वेगळं राज्यसेवेचं काय आहे ते तुम्हाला मी इथं डेफिनेटली सांगेल. द डीपर यू गो द मोर यू अंडरस्टँड द ओसिन मिस्ट्रीज. म्हणजे जेवढं आपण आता डीपमध्ये जाऊ, खोलामध्ये जाऊ, तेव्हा तुम्हाला ॲक्च्युअल कळेल की काय आहे महासागर ज्याला आपण म्हणतो, किंवा राज्यसेवा एक्झॅक्टली काय, थोडं डीपमध्ये जावं लागेल. आणि लेवलनुसार जर बघायचं म्हणलं तर बघा, कंबाईन प्री ही एक लेवल आहे, त्याच्यानंतर राज्यसेवा कंबाईन मेन्स ही एक लेवल आहे, आणि त्याच्या पुढची लेवल म्हणजे राज्यसेवा प्री. फर्स्ट लेवल कंबाईन प्री, दुसरी लेवल कंबाईन मेन्स, आणि मग तिसरी लेवल येते राज्यसेवा मेन्स. सो डेप्थ वाढत जाते. आणि ऑलमोस्ट आपल्याला जर ग्रुप करायचा म्हणलं तर थोडाफार आपण याचा ग्रुप करू शकतो. का बरं? कारण कंबाईन मेन्समध्ये तुम्हाला बऱ्यापैकी काय होतं,
उद्दिष्ट, कारणे, परिणाम, वैशिष्ट्य, उपाययोजना, परिणामामध्ये पण सकारात्मक, नकारात्मक असे जे कीवर्ड्स आहेत जे मेन्सला दिसतील ते तुम्हाला राज्यसेवा प्रीला पण दिसतील. त्यामुळे ऑलमोस्ट ह्या दोघांना आपण डेप्थनी, डिफिकल्टी लेवलनी एक काही प्रमाणात तरी मॅच करू शकतो नक्की. पण हे इकडं कंबाईन प्री मात्र वेगळं आहे. चला, सो फर्स्ट टॉपिक घेऊयात आपण, पॉवर्टी, दारिद्र्य. आता मला सांगा, कंबाईनची एक्झाम बऱ्याच जणांनी दिलेली असेल, त्यातही प्रीबद्दल जर मी विचारलं तर कंबाईन प्रीचे प्रश्न आपण खूप वेळा PYQ बघितलेले आहेत. काय असतात? कन्सेप्टवर तर असतात, नो इश्यू. आता मी परत सांगितलं, काही एरिया सेम असेल राज्यसेवेला पण आणि कंबाईनला, कारण ते वेगळं नाही करता येणार ना काही सिलेबस बाबतीत. पण साधे काही प्रश्न असतात, सिम्पल, फॅक्च्युअल, समित्यावर कन्सेप्ट असली तरी एकदम बेसिक लेवलला कन्सेप्ट विचारली जाते. आता हाच टॉपिक ज्यावर तुम्ही राज्यसेवा लेवलला घ्याल, या इकडं हा प्रश्न बघा. आता चला, सेम टॉपिक, आणि इथं काय प्रश्न आहे? स्वातंत्र्याच्या 7 दशकानंतरही अस्तित्वात असलेल्या दारिद्र्याची कारणे विचारलेत. बरं, आता कारणे म्हणजे की आपल्याला काय असतं कंबाईनला, त्यात ते बेसिक एकदम एरिया दिलेला असतो की रोजगार निर्मिती कमी, बेरोजगारी जास्त, मग बेरोजगारीमुळे हे असं होतं वगैरे, इतर काही अजून बेसिक रिझन असतील ते आपण सांगून मोकळं होतं पटकन. काय दारिद्र्याचे कारणं? इथं ऑप्शन्स बघा. आता अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. आता लगेच विचार करायला लावणारे प्रश्न आहे. ऑप्शन: उत्पादन क्षेत्र, रोजगार संधीची, म्हणजे इथं दारिद्र्याच्या कारणाला बघा, दारिद्र्याचा संबंध ॲग्रिकल्चर सोबत लावला आहे, बरोबर? हे ॲग्रिकल्चर सेक्टर आहे ना, कृषी क्षेत्र. उत्पादन क्षेत्र म्हणजे इंडस्ट्री सेक्टर, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर, इंडस्ट्री सेक्टर. आणि विकसित देशाच्या तुलनेत शेती विकासाचा अधिक भर, म्हणजे आता इथं विकसित अविकसित देश घेतलेले आहेत. कळालं का? हा फरक आहे. आता टॉपिक तोच आहे, दारिद्र्य. कारणं विचारले पण कारणामध्ये हे एरिया आहेत. ह्याच्यामुळे इथं होतं असं की अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे, ठीक आहे. उत्पादन क्षेत्रातील रोजगार संधीची कमतरता, म्हणजेच रोजगार निर्मिती कमी आहे, बेरोजगारी जास्त आहे, आणि बेरोजगारी असल्यामुळे साहजिक आहे उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध होत नसतो, आणि उत्पन्न कमी असल्यामुळे मूलभूत गरजा पूर्ण करता येत नाहीत. म्हणूनच काय होतं? दारिद्र्याचं प्रमाण वाढतं. आणि कृषी क्षेत्रावर मोठी आपल्या प्रमाणात अवलंबित्व आहे, आपलं डिपेंडन्सी. कारण का? इतर काही पर्याय रोजगार नाही, गुंतवणूक नाही, औद्योगिकरण नाही, हेच तर सांगतो नाही. तर उत्पादन क्षेत्रातील रोजगाराची संधी कमतरता, म्हणजे ॲक्च्युली ह्याचाच इथं आपल्याला उत्तर मिळून जाते. अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे, आणि कृषी क्षेत्र हे कशावर अवलंबून आहे? निसर्गावर अवलंबून आहे. आणि मग निसर्गाचं चक्र हे रुटीनमध्ये व्यवस्थित येतं का? वर्षभर पाऊस पडतो का? नाही. परत तिथं मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे. बेरोजगारी असेल तर उत्पन्नाचा स्रोत नाही, उत्पन्न नसेल, कमी असेल तर मूलभूत गरजा पूर्ण करता येत नाही, म्हणजेच काय निर्माण झालं? दारिद्र्य. सो डीप अंडरस्टँडिंग, मी जे शब्द वापरतो किंवा जी लेवल वेगळी करून दाखवतो ही तुम्हाला विथ PYQ. आणि ह्या गोष्टी इथं 2 बघितल्यानंतर, विकसित देशाच्या तुलनेत शेती विकासाचा अधिक दर, म्हणजे आता ज्याला मराठीत अजून काही प्रॉब्लेम येत असेल तर इकडे बघा, क्लिअर कट. हाय ग्रोथ रेट ऑफ ॲग्रिकल्चर इन कंपॅरिझन विथ डेव्हलप कंट्री. आता जर असं असलं असतं तर उलट मग दारिद्र्य निर्माण झालंच नसतं ना. आणि आपल्याकडे हे इथं जे बघितलं ना, हे दारिद्र्याचे कारणं विचारलेले आहेत. दारिद्र्य निर्मूलन ह्याच्यामुळे होऊ शकतं कदाचित, बरोबर? म्हणजे हे झालं तर उलट दारिद्र्य कमी होईल ना. पण दारिद्र्याचे कारण विचारल्यामुळे इथं हे लागू होणार नाही. म्हणजे विकसित देशाच्या तुलनेत शेती विकासाचा अधिक दर, मुळात हा अधिक दर आहे का विकसित देशाच्या तुलनेत, हा मुद्दा येतो. आणि जर असेल तर मग दारिद्र्य कसं निर्माण होईल? विचार करा, प्रश्न तोच आहे, कुठला? दारिद्र्य या टॉपिकचा. पण मग आता राज्यसेवेची लेवल गाठणे म्हणजे नेमकी काय करणे? तर आपल्याला आहे त्याच गोष्टी अजून जास्त लेवलला समजून घेणे, किंवा त्याचा संबंध इतर अजून कुठल्या घटकासोबत लावता येतो का? ॲग्रिकल्चर, इंडस्ट्री, दारिद्र्य संबंधित. आणि भलेही याच्यासाठी बघा, तुम्हाला असं वाटत असेल की संबंध लावता येत नाही, तर मग मी आता अजून रीडिंग करतो, अजून सोर्स वापरतो. परत माझा तोच मुद्दा येतो. मी कंबाईन मेन्सच्या विद्यार्थ्यांना पण तेच सांगितलं, तुम्ही खूप जास्त इन्फॉर्मेशन वाचणे, खूप रिसोर्सेस वाचणे म्हणजे जास्त मार्क येतात, हा गैरसमज आहे. एका लेवलपर्यंत तुम्ही इन्फॉर्मेशन, माहिती किंवा बुक्स हे लिमिटेड ठेवा. त्याच्यानंतर तुमची थॉट प्रोसेस डेव्हलप करा, त्याच्यावर विचार जास्त करा, अंडरस्टँडिंग वाढवा, बरोबर उत्तर मिळतं. तुम्हाला बाकी पर्सनली काय कॉल घ्यायचं ते घ्या, बाकी भरपूर वाचायचं तुम्हाला सोर्स देऊ शकतो. देसाई, भालेराव, दत्त सुंदरम, NCERT वाचा, YCMU वाचा, भरपूर आहे, त्यातून हे कवर होतात सगळं. पण मग एवढं सगळं वाचून इनपुट आउटपुट रेशो किती आहे? आपल्याला जर आहे त्या गोष्टीवर थोडा विचार नीट केला तर उत्तरं मिळू शकतील. चला, हा एक प्रश्न झाला. दुसरा अजून या इकडे दाखवतो. आता ह्याच्यामध्ये टॉपिक तोच आहे, फरक बघा. पॉवर्टी गॅप इंडेक्स हा इवन कंबाईनला विचारला जातो, पण मग आता इथं जे स्टेटमेंट आहे, पॉवर्टी गॅप इंडेक्स हा निर्देशांक कोणत्या कारणासाठी काढला जातो असे गौरव दत्त व मार्टिन रॅव्हलिन यांनी सांगितले. म्हणजे तो कोणी मांडलेला आहे हा पॉवर्टी गॅप, ते प्रश्नातच सांगितलं आहे, त्यामुळे तो विचारला नाही. आणि ॲक्च्युली तुम्ही जर परत कंबाईनची लेवल तिथं बघायचं म्हणलात तर मग पॉवर्टी गॅप इंडेक्स कोणी मांडलेला आहे, मग खाली ऑप्शनमध्ये वेगवेगळे नावं येऊ शकतात. पण इथं मात्र ॲक्च्युअली ती कन्सेप्ट विचारलेली आहे. त्यातही पर्याय बघा कसे आहेत. दारिद्र्य दूर करण्याकरिता किती कॅलरीची तूट भरून काढावी लागेल,
दारिद्र्य दूर करण्याकरिता किती उत्पन्नातून तूट भरून काढावी लागेल. कॅलरीची तूट, उत्पन्नातील तूट किती मायनर चेंज आहे. आता इथं आपण विचारात घेतो की राज्यसेवा देतोय म्हटल्यानंतर नक्कीच DC, DYSP अशा पदाच्या लेवलला जातोय. तर आता राज्यसेवेला आयोगाला अशा अपेक्षित आहे की तुमची जी मॅच्युरिटी लेवल आहे, अंडरस्टँडिंग लेवल आहे किंवा ॲनालिटिकल स्किल आहे हे जास्त असणं अपेक्षित आहे. आणि ह्याच्यामध्ये हे बारकावे जे आहेत की उत्पन्नातून तूट आणि कॅलरीची तूट, दारिद्र्य दूर करण्याकरिता किती दरडोई उत्पन्नातील किती वाढ करावी लागेल, ह्या गोष्टी अशा तुम्हाला तिथं दिलेल्या आहेत. त्यातही कुठलाही पर्याय तुम्हाला परीक्षेमध्ये हा सहजासहजी इलिमिनेट करता येत नाही. इथं ठीक आहे, आता आपण जनरल डिस्कशन करतोय, लगेच कळतं सर ह्याचं हे उत्तर आहे, हे नाही. मुळात मी ते सांगायला चाललं नाही आहे. तुम्ही ज्यावेळेला एक्झाम हॉलमध्ये असताना भलेही आता कंबाईनच्या तुलनेत तिथं वेळ जास्त असतो. कंबाईनला 100 प्रश्न 1 तास, तुम्हाला 100 प्रश्न 2 तास. त्यामुळे इथं वेळेची लढाई नाही आहे त्या ॲज कम्पेअर टू कंबाईन. इथंही वेळ कमीच पडतो कारण लेवल जास्त आहे. पण विचार करा, मग 2 तास असूनसुद्धा जर आपल्याला प्रश्न सॉल्व्ह होत नसतील तर याचा अर्थ तिथं किती विचार करावा लागतो. आणि पर्याय कसे दिलेले असतात, सहजासहजी लगेच इलिमिनेट करता येत नाहीत. आणि मग या गोष्टीला आपण तयार असलं पाहिजे. ठीक आहे, विचार करा प्रश्नांची आणि पर्यायांची लेवल काय आहे ते. नेक्स्ट, परत टोटल पॉवर्टी गॅप, ह्याच्या बाबतीत कुठले विधान योग्य आहेत. हा इथं पॉवर्टी गॅप इंडेक्स दिला आहे, त्यालाच टोटल पॉवर्टी गॅप म्हटलेलं आहे. आता इथं ऑप्शन परत, दारिद्र्य रेषेखालील प्रत्येकाला त्या रेषेच्या वर आणण्यासाठी आवश्यक असलेले एकूण उत्पन्नाचे मापन हे टोटल पॉवर्टी गॅप करते. निव्वळ दारिद्र्य रेषेच्या खाली ज्यांचे उत्पन्न आहे अशांची संख्या, म्हणजे आता इथं अशांची संख्या म्हटलेलं आहे, म्हणजेच टोटल पॉवर्टी गॅप होय का तर नाही. आता मला इथं तुम्ही हे जे विधान आहे ना, म्हणजे आपल्याला खरंच जर वाटलं की आपण अभ्यास केला आणि तेवढी डेप्थ गाठलेली आहे, तुम्हाला ह्या पर्यायाचं उत्तर द्या. हे तर चुकीचंच आहे डेफिनेटली हे वाक्य. पण मी हे विधान म्हटलं ना, इथून इथपर्यंतचं विधान, हे कुठल्या संकल्पनेबद्दल बरं सांगता येईल का? कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा मला. आपण अभ्यास केलेला आहे असं जर वाटलं तर हे विधान म्हणजे नेमकी कुठली संकल्पना. ही तर नाहीच आहे, पॉवर्टी गॅप नाही आहे, तर मग कुठली आहे दुसरी, काय सांगता येईल. प्रत्येक उत्पादन घटकाला मिळणाऱ्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील वाट्याचे मापन करणे हेही नाही. एखाद्या देशातील उत्पन्न विषमतेच्या सापेक्षतेवर मापन सोडून द्या. चला, उत्तर तर काय आहे दिलेले टिक केलेलं आहे. पण मी तुम्हाला काय सांगायचा प्रयत्न करतोय, आपल्याला तिथं एक्झाममध्ये गेल्यानंतर अशा स्वरूपातील प्रश्न आणि जर ऑप्शन्स असतील तर आपण त्याला तयार आहोत का. आणि नसेल तर मग आता स्वतःलाच प्रश्न विचारा, आपण कुठे कमी पडतोय, काय वाचायचं आहे. आणि ह्यासाठी बिंदास तुम्हाला मी ऑफिसचा नंबर दिलेला आहे, कॉल करा, जे काय असेल ते कम्युनिकेशन करा. आपण आपल्याच पद्धतीनं फक्त काहीतरी समजून घेतो आणि पुढे जातो, त्यामुळे चुकायला नको. नेक्स्ट, सापेक्ष दारिद्र्य. चला परत कन्सेप्ट, मानवी शरीराला दररोज उष्माकाची गरज आहे. मूलभूत गरजा भागवण्यासाठी उत्पन्नाची गरज आहे. 2 उत्पन्न गटाची तुलना करून उत्पन्न गट दारिद्र्य देतो आवश्यक गरजा भागवण्यासाठी. ठीक आहे, आता याचं उत्तर आहे मान्य आहे सी. पण तुम्ही जर बघितलात तर प्रश्नात विचारले सापेक्ष दारिद्र्य आणि ऑप्शनमध्ये इतर जे ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला, आता हा तर ऑप्शन इथं ह्याचं उत्तर आहे, हे 2 मिनिटासाठी बाजूला ठेवा, लगेच कळालं का बरं. कारण कन्सेप्ट सापेक्ष दारिद्र्य म्हणजे तुलनात्मक पद्धतीने आपण दारिद्र्याचं मोजमाप करतो. उत्तर मिळालं, सहजासहजी बाकीचे ऑप्शन एलिमिनेट होतात का. आणि तुम्हाला जर कन्फ्यूज असेल सापेक्ष आणि निरपेक्षमध्ये, मला सांगा A, B आणि D ह्या तिघांमधला कुठला ऑप्शन हा निरपेक्ष दारिद्र्याला लागू होतो. ही आहे ॲक्च्युअल राज्यसेवेची डेप. माझा प्रश्न काय तर आयोगाने जो प्रश्न विचारायचं उत्तर आहे दिलं आहे आपल्याला सगळ्यांना माहिती. पण आता उरलेले जे पर्याय आहेत ना, ह्या तिन्ही पर्यायापैकी कुठला पर्याय हा निरपेक्ष दारिद्र्य ॲब्सोल्यूट पॉवर्टीला लागू होतो, मला उत्तर द्या. आणि इकडचं पण उत्तर तुमच्यावर टाकलं मी. हां, आता राज्यसेवेला म्हटल्यानंतर आपण काहीतरी एफर्ट्स घेतलेच पाहिजेत. जर घेत नसू तर मग कॉम्पिटिशनमध्ये कसं टिकणार, विचार करा. क्लिअर कट हे इथं ऑप्शन आहे त्याच्यापैकी कुठला. नेक्स्ट, आता हा पण पर्याय बघा. हा प्रश्न, ज्या समाजात उत्पन्न वितरणामध्ये अत्यंतिक काय असते तिथे मुठभर व्यक्तीजवळ अमाप पैसा असतो. त्याची विचारण्याची पद्धत सहजासहजी साधं काय नाही आहे, फार छोटा प्रश्न आहे. पण ह्याला नेमकं काय म्हणायचं आहे हे लगेच लक्षात येत नाही. त्यात इथं समानता, विषमता, कमतरता, विपुलता, बरं काही ऑप्शन एलिमिनेट लगेच करू. पण मग आता तुम्ही समानता नाही, ठीक आहे, विषमता आणि कमतरतेमध्ये पुन्हा अजून घाईगडबडीमध्ये तिथं जर काही ऑप्शन वेगळाच क्लिक केला किंवा विचारामध्ये आपल्याला असं वाटलं की हे येतं, छोटा प्रश्न आहे पण एका छोट्या विचाराच्या प्रक्रियेमुळं परत तो चुकतो. विचार करा काय डायरेक्टली ज्या समाजात उत्पन्न वितरणामध्ये अत्यंतिक विषमता आहे, म्हणजेच
आपला असा समाज आहे किंवा आपला असा देश आहे ज्याच्यामध्ये उत्पन्न वितरण हे विषम आहे, म्हणजेच असमान वितरण आहे, म्हणजेच काय इक्वल डिस्ट्रीब्युशन नाही आहे इन्कमचं, म्हणजे त्यालाच आपण इन्कम इनइक्विलिटी म्हणतो. पण ती विचारण्याची पद्धत बघा. आणि जेथे मुठभर व्यक्तीजवळ अमाप पैसा असतो, म्हणजेच मोजक्या लोकांजवळ, इथं तुम्हाला ह्याची डायग्राम जर काढायची तर हे असं आहे, ही लोकसंख्या आहे, ह्याच्यामध्ये हे एवढेच लोक 1%, 2% काय जे असेल ते ह्यांच्याकडंच संपत्ती आहे, आणि बाकी 90% ही जनता आपल्यासारखी ह्यांच्याकडे कमी आहे. म्हणजे ह्यालाच मग इथं काय म्हणायचं, विषमता, इन्कम इनइक्विलिटी कन्सेप्ट पण इथं आपल्याला चुकू शकतात. आणि त्यातही ऑप्शन बघा कसे केले आहेत. नेक्स्ट हा झाला दारिद्र्य टॉपिक. इथंपर्यंत फील आला का की एक्झॅक्टली थोडं क्लॅरिटी येते का आणि कन्फ्युजन दूर होतं आहे का? म्हणजे जे सगळं डायल्यूट झालं होतं ना की राज्यसेवा प्री कंबाईन मेन्स, त्यातल्यात कंबाईन मेन्सला आणि राज्यसेवा प्रीला थोडंफार तरी आपण एका लेवलपर्यंत विचार करू शकतो डेप्थ बाबतीत. पण तरी तुम्हाला मी सेपरेटली राज्यसेवेचेच PYQ घेऊन दाखवलेत. याच्यात कुठलाही ना कंबाईन प्रीचा टाकला ना कंबाईन मेन्सचा टाकला. का? कारण आपल्याला क्लिअर कट कळू देत राज्यसेवा प्री म्हणजे काय. म्हणजे मार्केटमध्ये मला याची एक फार कमतरता वाटली की बाकी नॉलेज भरपूर आहे, म्हणजे मी म्हणलं ना टॉपिक दारिद्र्य कन्सेप्ट भरपूर सांगितल्या, अजून कुठला टॉपिक क्लिअर केला, सगळं केला, पण एक्झॅक्टली डिमांड राज्यसेवेची इकॉनॉमिक्सबाबत हे तुम्हाला डिकोड करणं गरजेचं वाटलं मला, कारण विद्यार्थी सगळेच एक्झाम देत आहेत, त्यामुळे कन्फ्युजनमध्ये आहेत. ठीक आहे, चला आता नेक्स्ट ह्युमन डेव्हलपमेंट टॉपिक सांगा. कंबाईन प्री असेल किंवा इतर कुठल्या एक्झाम तुम्ही दिले असेल तर तिथं काय येतो, मानव विकास निर्देशांक, HDI, ISDI, GDI, मग ते कोणी मोजला, काय त्याचे इंडेक्स काय काय आहेत, बरोबर ना. आणि आता टॉपिक तो राज्यसेवेला पण आहे म्हणल्यानंतर तोच एरिया इकडे पण असेल. काही गोष्टी बायफर्गेट करू शकत नाही. पण आता तुम्हाला प्रश्न बघितल्यानंतर काय जाणवतं मला सांगा. चलो, हा तुमचा प्रश्न काय, ह्युमन डेव्हलपमेंट, म्हणजे आता इथे मी उत्तर देतो डायरेक्ट तुम्हाला. ह्युमन डेव्हलपमेंट इज प्रायोरिटाइज्ड ओव्हर इन्व्हायरमेंट डिग्रेडेशन इन एनर्जी जनरेशन. म्हणजेच ऊर्जेच्या निर्मितीमध्ये पर्यावरणाच्या ऱ्हासापेक्षा मग कुठल्या विकासाला जास्त प्राधान्य दिलं जातं. सो राजकीय विकास, सामाजिक, सांस्कृतिक, मानवी. आता तुम्ही काही गोष्टी इलिमिनेट कराल, चालतंय, समजा सांस्कृतिक नाही सर, राजकीय पण नाही, पण मग सोशल काही जणांना कन्फ्युजनमध्ये ते देऊ शकतं, काही जणांना डायरेक्टली क्लिअर असतील मानवी. पण हा प्रश्न नीट समजून घ्या, तुम्हाला आहे ह्युमन डेव्हलपमेंटवर हा प्रश्न. आणि याच्यात काय केलेलं आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट हे पण घेतलेलं आहे. बघा ना, हे पर्यावरणाचा ह्रास म्हणजे काय, शाश्वत विकास, आणि टॉपिक कुठला आहे, ह्युमन डेव्हलपमेंट. ह्याच्यासोबत इथं काय केलेलं आहे अजून, ऊर्जा, एनर्जी जनरेशन म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर टॉपिक. ऊर्जा म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर येतं ना, पायाभूत सुविधा. सो एनर्जी जनरेशन, देशाच्या विकासासाठी आपल्याला पायाभूत सुविधा निर्माण करावं लागतात. त्यामध्ये ट्रान्सपोर्ट सिस्टीम, त्यामध्ये एनर्जी, हेल्थ, एज्युकेशन, कम्युनिकेशन, इट्स ऑल टाईप ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर. त्यामध्ये एनर्जी हे जे इन्फ्रास्ट्रक्चर घेतलेलं आहे, मग हे आपण जे निर्माण करतो, एनर्जीचे सोर्स, एनर्जी जनरेशन करतो, त्याच्यामध्ये पर्यावरण डिग्रेडेशन होतं ना. साधं घ्या, कोळसा, त्याच्यानंतर अजून क्रूड ऑइल, पेट्रोल, डिझेल किंवा इतर कुठले आहेत, हे ज्याला म्हणतो आपण रिन्युएबल एनर्जी आणि नॉन रिन्युएबल एनर्जी. त्यात क्लीन एनर्जी, मग सोलार पॅनल असेल, इतर कुठले अजून घटक असतील. सो एनर्जी म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर आणि मग इकॉनॉमीची डेव्हलपमेंट आली. मग त्याच्यात त्यांनी सांगितलं की आपण ह्युमन डेव्हलपमेंट जर करत असू तर आपण त्याला प्रायोरिटी देतो, जे की इन्व्हायरमेंट डिग्रेडेशन जरी होत असेल तरी आपण एनर्जी जनरेशन तयार करतो. विचार करा, हे एक वन लाईनरचाच प्रश्न आहे, पण ह्याच्यामध्ये 3 वेगवेगळे अँगल आहेत. आता फरक जाणवला का आणि ह्याला आपण तयार आहोत का? भले आता हा प्रश्न सोपा वाटतो, मी परत सांगतो, इथं बघायला वाचायला काही नाही, कारण PYQ आहे, बऱ्याच जणांना उत्तर माहिती आहेत. पण मी डिकोड काय करतोय, एक्झाम हॉलमध्ये ज्या वेळेला आपण ज्या प्रेशरमध्ये जातो तिथं मात्र वेगवेगळे कनेक्शन तिथं ओपन होतात आणि आपण इतर पर्यायाला पण ते कनेक्ट करायला बघतो, कारण सहजासहजी उत्तर निवडत नाही ना, जसं इथं निवडतो आत्ता. म्हणून मी तुम्हाला त्या लेवलला जाऊन विचार करायला सांगतोय, इथं नका हे करू. ठीक आहे, नेक्स्ट. बरं, हा झाला दुसरा टॉपिक. म्हणजे पहिला दारिद्र्य बघितला, परत ह्युमन डेव्हलपमेंट बघितला. आता न्यू इकॉनॉमिक पॉलिसी किंवा LPG पॉलिसी म्हणतो आपण, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन किंवा न्यू इकॉनॉमिक पॉलिसी 1991. आता हा जो टॉपिक आहे याच्यामध्ये पण बघा काय प्रश्न आहे. भारतीय अर्थव्यवस्थेबाबत खालील विधाने विचारात घेऊन योग्य पर्याय निवडा. मग तुम्ही जर कंबाईनला बघितला असाल हाच टॉपिक तर कसा असतो, काय प्रश्न असतात. आणि मग आता एक्झॅक्टली म्हणजे मी हे सगळं एवढं का सांगतोय, टेस्ट सिरीजमधले क्वेश्चन फ्रेम करण्यासाठी मी हा प्रचंड काय म्हणतो आपण त्याला आवाका असलेला एरिया तुम्हाला राज्यसेवेच्या लेवलला कंपाईल करून विचारलेला आहे आणि त्यात तुम्हाला त्याचं महत्त्व कळावं म्हणून हे सगळं सांगतोय. आता प्रश्न बघा, भारतीय अर्थव्यवस्थेबाबत खालील विधाने विचारात घ्यायचे. बरं, तुम्ही म्हणा सर ट्रिकल डाऊन थिअरीवर प्रश्न आहे, पण
पुन्हा तोच मुद्दा येतो आपल्याला की आपण ट्रिकल डाऊन थिअरी ही एक्झॅक्टली तुम्हाला कन्सेप्ट विचारली नाही, पण ती कन्सेप्ट माहिती पाहिजे. तुम्हाला इथं कुठं दिसतं का ट्रिकल डाऊन थिअरी म्हणजे काय, असा प्रश्न आहे का, नाही आहे. सो ट्रिकल डाऊन थिअरी बाबतीतलं ॲप्लिकेशन विचारलं आहे. मी नेहमी म्हणतो कन्सेप्टची अंडरस्टँडिंग, कन्सेप्टचं ॲप्लिकेशन. सो प्रश्न हा ॲप्लिकेशनवर आहे. तुम्हाला अंडरस्टँडिंग आहे असं आयोगाने गृहीत धरलेलं आहे, आणि ती पण नुसती ट्रिकल डाऊन थिअरी माहिती असून चालत नाही. या इकडं जागतिकीकरणानंतर, जागतिकीकरण म्हणजे ग्लोबलायझेशन, म्हणजेच LPG पॉलिसी कधी झाली, 1991. सो याच्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेमधील बदल लक्षात घेता भारतीय अर्थव्यवस्थेला तंतोतंत लागू होते काय, ट्रिकल डाऊन थिअरी. आता कळाली का लेवल, म्हणजे टॉपिक कुठला आहे, LPG टॉपिक, न्यू इकॉनॉमिक पॉलिसी. मग आपण करताना ते कशा पद्धतीने केले पाहिजे, बेसिक एरिया तर करायचाच आहे, पण त्यासोबत मग एक्झॅक्टली आता ट्रिकल डाऊन थिअरी म्हणजे क्लिअर कट इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट तो टॉपिक आहे. ट्रिकल डाऊन झिरपता सिद्धांत म्हणजे जी ग्रोथ आहे आपली देशाची ही काय झाली पाहिजे, ट्रिकल डाऊन झाली पाहिजे, म्हणजेच सर्व घटकांपर्यंत आपला जो विकास आहे तो ओझरला पाहिजे, पाझरला पाहिजे, ज्याला आपण पाझरता सिद्धांत म्हणतो. म्हणजे ती ट्रिकल डाऊन थिअरी ॲक्च्युली इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट संदर्भात आहे म्हणल्यानंतर तो टॉपिक आला, सर्वसमावेशक विकास. आणि मग इथं तेच सांगितलं की या 1991 नंतर भारतीय अर्थव्यवस्थेबाबत जर ट्रिकल डाऊन थिअरी ही तंतोतंत लागू होते का, जर तंतोतंत लागू होत असेल तर याचा अर्थ समजायचं सर्वांचा विकास होतोय. मग तसा होताना दिसतोय का, आर्थिक विषमता आहे, बेरोजगारी आहे, दारिद्र्य आहे, पायाभूत सुविधा विकास झाला आहे का, किंवा विचार करा LPG टॉपिक ज्यावेळेला आपण करतो तेव्हा लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन झालं तर मोठी गुंतवणूक आली भारतामध्ये. बरं ती गुंतवणूक आली ती शहरातच आली, ती उद्योगामध्ये आणि सर्व्हिस सेक्टरमध्ये जास्त आली. ह्याचा अर्थ ती सगळ्यांपर्यंत पोहोचली नाही आहे, ट्रिकल डाऊन झालेली नाही आहे. आणि मग ही ट्रिकल डाऊन थिअरी आणि जागतिकीकरणाबाबत होणारी ती इन्व्हेस्टमेंट, त्याचा फायदा हा सगळ्यांपर्यंत पोहोचला आहे, कारण त्यात तंतोतंत भारतावर लागू होतो का. आता उत्तर देता येते की याचं उत्तर चुकीचं आहे किंवा हे ऑप्शन चुकीचं आहे, तसं लागू होत नाही. आणि तसं जर लागू झालं असतं तर मग आपण जे म्हणतो ना जॉबलेस ग्रोथ ही कन्सेप्ट वापरतो. मग जॉबलेस ग्रोथ भारतात जी आहे, ग्रोथ तर दिसते आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात, पण जॉब क्रिएट झाले का, नाही झाले. म्हणून ट्रिकल डाऊन थिअरी वर्कआउट होती आहे का, होत नाही. त्याच्यानंतर जागतिकीकरणानंतर परत 2005 भारताने गाठलेले उच्च विकास दर ट्रिकल डाऊन थिअरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो. विचारण्याची पद्धत बघा, एक्झॅक्टली याचाच बेस खाली दिला आहे की भारताने गाठलेला उच्च विकास दर. आत्ताच तुम्हाला तेच सांगितलं ना, GDP नुसार बघितलं तर प्रचंड ग्रोथ झाली. आपण वर्ल्ड 4th लार्जेस्ट इकॉनॉमी, 4 ट्रिलियन इकॉनॉमी, ग्रोथ तर दिसते प्रचंड. त्यात 1991 नंतर बघितला तर मग प्रॉब्लेम काय आहे, ग्रोथ आहे पण ती सेंट्रलाइज झालेली आहे, सगळ्यांपर्यंत पोहोचलेली नाही आहे. म्हणून इथं असं म्हणणं आहे की 2005 नंतर भारताने गाठलेला उच्च विकास दर ट्रिकल डाऊन थिअरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो. यस, स्टेटमेंट इज करेक्ट. प्रश्नचिन्ह उपस्थित करतो म्हणजे ग्रोथ तर दिसते पण ती इन्क्लुझिव्ह ग्रोथ नाही आहे. म्हणजे याच ग्रोथसोबत ॲट द सेम टाईम आपल्याकडे पॉवर्टी दिसते, अनएम्प्लॉयमेंट दिसते मोठ्या प्रमाणात, इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे, इन्व्हायरमेंट बाबतीत बरेच प्रॉब्लेम्स आहेत. सो हा सगळा प्रकार एकंदरीत बघता ही सगळी विधानं किती ॲप्लिकेशन बेस आहेत विचार करा. आणि आता तुम्हाला परत थोडं मागे घेऊन जातो. याच टॉपिककडे बघण्याचा दृष्टिकोन आता चेंज होतो आहे का, आणि आवर्जून तुमचे फीडबॅक मेन्शन करा, लाईक करा. मी परत सांगतो, लाईक, शेअर, सबस्क्राईब. आणि तुमचे फीडबॅक का मेन्शन करा, कारण ह्या सगळ्या गोष्टी ज्या इनपुट्स आहेत ना आपल्याला मिळायला पाहिजे, ते एका कुठल्या पुस्तकातून नाही मिळत. हे सगळं ॲनालिसिस PYQच्या बेसिसवर तुम्हाला द्यायचा प्रयत्न करतोय. का बरं, कारण थोडा तरी अप्रोच काहीतरी वेगळा आहे त्या परीक्षेचा, तेवढाच आपल्याला घ्यायचा आहे. बाकी कॉमन एरिया जो सगळ्यांचा आहे तो सगळ्यांनाच माहिती आहे. मग एक्झॅक्टली पुढे जाण्याची संधी कुठे आहे की जिथं असे प्रश्न आहेत हे आपल्याला मुळात माहितीच नसतं विद्यार्थ्यांना, आणि ते जर कळाले तर मग डेफिनेटली एक वेगळा विचार करून थोडं आहे तेच कंटेंट वेगळ्या अँगलनी वाचून आपल्याला हे क्वेश्चन टॅकल करता येतात. त्यामुळे आवर्जून तुमची फीडबॅक मेन्शन करा, लाईक करा. आणि राज्यसेवा पूर्व परीक्षा जर टार्गेट करणारे तुमचे ग्रुप मेंबर कुठले असतील तर त्या ग्रुपमध्ये आवर्जून सर्क्युलेट करा. या सगळ्या गोष्टींचा फायदा डेफिनेटली तुम्हाला येणाऱ्या परीक्षेत दिसून येईल. ठीक आहे, चला आता या टॉपिककडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला का ह्या एकाच प्रश्नामधून. नेक्स्ट अजून आता हाच प्रश्न कुठल्या लेवलला आहे बघा. जुलै 1991 म्हणजे तेच टॉपिक परत, अर्थव्यवस्थेतील पुरवठा बाजू सुधारण्यासाठी व्यापक उदारीकरणाचे उपाय लागू केले जात आहेत. आणि यातील अधिक महत्त्वाचे कुठले, म्हणजे आता इथं तुम्हाला बघा LPG टॉपिकच आहे, तुम्हाला मॅक्रो इकॉनॉमिक स्टॅबिलायझेशन आणि SAP हे माहिती पाहिजे, ज्याला आपण मागणीच्या बाजूनी उपाययोजना म्हणतो, मॅक्रो इकॉनॉमिक स्टॅबिलायझेशन, स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट प्रोग्राम पुरवठ्याच्या बाजूने म्हणतो. मग इथं काय विचारले, हे पुरवठ्याच्या बाजूने. आता पुरवठा इन द सेन्स वस्तू व सेवांचं उत्पादन, प्रोडक्शन
हा पॉईंट लक्षात ठेवा. मग वस्तू सेवांचं उत्पादन वाढलं, प्रोडक्शन वाढलं की अर्थव्यवस्थेमध्ये त्याचा काय होतो, पुरवठा वाढतो. म्हणजे आपल्याला काय झालं होतं, इम्बॅलन्स झालं होतं, डिमांड अँड सप्लाय, म्हणून इन्फ्लेशन रेट प्रचंड हाय होता. सो अशा बाजूने इथं पुरवठा बाजूने करायचं असेल तर काम, त्यातही उदारीकरणाची उपाय. म्हणजे जनरली आपल्याला फक्त एवढंच माहिती असतं, लिबरलायझेशन काय, प्रायव्हेटायझेशन काय, ग्लोबलायझेशन काय, ही डेफिनेशन कळाली की आपण यस सर मला लेवल क्लिअर झाली. आता ह्याच्यात त्याच कन्सेप्टचं इतरांसोबतचं इंटरलिंकिंग बघा. एकतर उदारीकरण काय हे माहिती पाहिजे पहिल्यांदा, देन आफ्टर पुरवठा बाजू म्हणजे ह्याच्या संबंधित. बरं, आता उत्पादन कशाचं, वस्तू सेवांचं हे वाढवायचं म्हणलं की इकडे कुठले कुठले मुद्दे येतात सांगा मला. व्यापार आणि भांडवल प्रवाह सुधारणा, ऑब्वियसली म्हणजे ट्रेड अँड कॅपिटल फ्लो. तुम्हाला उद्योगाला, व्यवसायाला चालना द्यावं लागेल, गुंतवणुकीला प्रोत्साहन द्यावं लागेल. परदेशातून येणारी गुंतवणूक असेल, देशांतर्गत खाजगी गुंतवणूक असेल, तिला प्रोत्साहन द्यावं लागेल, तरच गुंतवणूक वाढेल, औद्योगिकरण वाढेल आणि उत्पादन वाढेल. सो फर्स्ट पर्याय बरोबर आहे. सेम औद्योगिक विनियंत्रण म्हणजे 1947 ते 1991 पर्यंत पूर्ण कंट्रोल ठेवलं होतं इंडस्ट्रीवर. प्रचंड वेगळ्या प्रमाणात काय केले होते, नियम, कायदे, निर्बंध लावले होते, तर ते काढावं लागेल ना. त्याशिवाय गुंतवणूक कशी वाढेल आणि औद्योगिकरण कसं होईल आणि उत्पादन कसं वाढेल. उत्पादन वाढलं की पुरवठ्याच्या बाजूचे उदारीकरणाचे उपाय हे लागू होतील. निर्गुंतवणूक आणि सार्वजनिक उद्योग सुधारणा, आणि ह्याच्यात अजून एक आहे वित्तीय क्षेत्र सुधारणा. मग त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या ज्याला आपण बँकिंग सेक्टरच्या रिफॉर्म्स म्हणतो, इन्शुरन्स, मग त्यात वित्तीय समावेशन आलं, वेगवेगळ्या स्कीम आल्या सगळ्याच बाजूनं, ज्याने की कर्ज पुरवठाही वाढेल आणि मग उद्योगांना, व्यवसायांना इझिली कर्ज पुरवठा मिळाला की परत इन्व्हेस्टमेंटलाही फायदा होईल. इन्व्हेस्टमेंट वाढली की प्रोडक्शन वाढतं, म्हणजेच पुरवठाची बाजू जी आहे ती सुधारते. अशा सगळ्या गोष्टी या कुठल्या टॉपिकच्या आहेत, LPG, न्यू इकॉनॉमिक पॉलिसी. पण एरिया बघा कुठला आहे ते, आणि ह्याच्यातून एक डायरेक्शन घ्यायची आणि मग त्या दृष्टिकोनातून आता तुम्ही ज्यावेळेला रिव्हिजन कराल तर तशाच गोष्टी रिव्हिजनमध्ये आल्या की बघा तुम्हाला किती फरक जाणवेल. एक्झॅक्टली याच्या आधी काय करायचो आपण, काहीच नाही, नुसते PYQ बघितले. आता हे PYQ मी नवीन आणलेत का, तुम्ही आधी बघितले असेल ना, किती जणांना पाठ झाले असतील, पण त्या PYQतून ॲक्च्युली डिमांड ऑफ द एक्झाम काढणे ह्याला म्हणायचं PYQ ॲनालिसिस. आणि आता तुम्ही ह्या लेक्चरनंतर मी म्हणतो म्हणून आवर्जून एकदा रिव्हिजन बघा, त्याच टॉपिककडे बघा. तुमचा बघण्याचा अप्रोच आता क्लिअर कट सांगेल की राज्यसेवेला काय पाहिजे, ॲटोमॅटिक उत्तर मिळेल तुम्हाला. आणि मग बाकी तर आपण टेस्ट सिरीज घेतोच आहे ना, टेस्ट सिरीजमधून मी तुम्हाला याच वेगवेगळ्या गोष्टी आवर्जून टाकणार आहे त्याच्यात, जेणेकरून तुमच्याकडून मिस राहिलेल्या किंवा सुटून राहिलेल्या त्या तुम्हाला तिथं टेस्ट सिरीजमध्ये दिसून येतील. ठीक आहे, चलो नेक्स्ट. आता इन्फ्लेशन, परत ह्या टॉपिककडे कसं बघायचं. आता मी तर काय सगळंच नाही घेणार आहे, पण जेवढं शक्य आता आपण टेस्ट सिरीजचं डिस्कशन घेतो, लक्षात घ्या. त्यातही मला वाटतं परत मी नेहमी सांगतो की महाराष्ट्रात एकमेव असा पहिला प्रयोग असेल की टेस्ट सिरीजला आल्यानंतर आपण डायरेक्टली टेस्ट सिरीजचे प्रश्न डिस्कस करत नाहीत. त्याच्या अगोदर विद्यार्थ्यांना मी आवर्जून काय सांगतो की तुम्ही ज्या परीक्षेची टेस्ट सिरीज देताय त्याची क्लॅरिटी पाहिजे तुम्हाला. कंबाईन प्रीची टेस्ट सिरीज देत असाल तर तसे प्रश्न का आहेत, मेन्सचे असेल तर मग प्रीचे आणि मेन्सचे प्रश्न सारखे का नाहीत, थोडे वेगळे काय आहेत, आणि राज्यसेवा देत असाल तर परत राज्यसेवेची डिमांड विचारात घेऊनच प्रश्न फ्रेम केलेले आहेत. असे नाही सहजी काहीतरी टाकले आणि मग ह्याला राज्यसेवा टेस्ट सिरीज म्हणले, अजिबात नाही. तसं असलं तर एवढं तुम्हाला दाखवत नसतं मी, कारण मी स्वतः त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होऊन प्रत्येक टेस्ट सिरीजचे प्रश्न त्या लेवलनुसारच फ्रेम केले जातील, जेणेकरून त्या गोष्टीला न्याय देता येईल आणि विद्यार्थ्यांना तेवढ्या स्ट्रॉंग इनपुट्स मिळतील त्या एक्झामचे. नाहीतर उगाच रँडमली दारिद्र्य टॉपिक म्हणलं काढा दारिद्र्यावरचे प्रश्न सारखेच आणि डिस्ट्रीब्यूट करून टाका. प्रीला टाकून द्यायचे, कंबाईन मेन्सला आणि राज्यसेवा प्रीला पण टाकून द्यायचे, असं अजिबात नाही आहे. कारण ही लेवल तुम्हाला स्वतः दाखवतो मी टॉपिकनुसार. ओके, चलो नेक्स्ट. इन्फ्लेशन टॉपिक. या भारतातील भाववाढी बाबतीत आता इन्फ्लेशन, पुरवठा बाजूच्या घटकांचे प्राबल्य असल्याने दीर्घकालीन धोरण कुठले आहे. पर आता इथं पुरवठा आहे, पण तुम्ही आता LPG सोबत लिंक लावाल. LPG टॉपिक हा मागचा होता, आता हा इन्फ्लेशन सोबतचा आहे. इन्फ्लेशन म्हणजे डिमांड अँड सप्लाय. जर डिमांड वाढली तर पुरवठा कमी, डिमांड वाढली तर आपल्याला बॅलन्स करावं लागेल, पुरवठा वाढवावा लागेल. आणि मग एक्झॅक्टली त्या बाबतीत आहे. परत पुरवठा वाढवणं म्हणजे प्रोडक्शन वाढवणे, कशाचं, गुड्स अँड सर्व्हिसेसचं. तर इथं परत काय उपाययोजना करावं लागतील, इथं दिलेलं आहे. प्रोडक्शन वाढवण्यासाठी साहजिक आहे चेंजिंग प्रोडक्शन पॅटर्न, नियोजित आयात धोरण म्हणजेच कॅलिब्रेटेड इम्पोर्ट पॉलिसी. आता आपल्याला असं वाटतं की आयात म्हणलं की चुकीचं आहे. लक्षात घ्या, पुन्हा तोच मुद्दा येतो, आयात ही चुकीची नसते. आयातीमध्ये तुम्ही कुठल्या वस्तू आयात करता हा फॅक्टर मॅटर करतो. आपल्याला देशांतर्गत उद्योजकांना प्रोत्साहन द्यायचं असेल, देशातील वस्तू व सेवांचं उत्पादन वाढवायचं असेल तर त्या उद्योजकांना लागणारा कच्चा माल, रॉ मटेरियल, त्यांना लागणारी टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान, ह्या गोष्टी आयात करावं लागेल ना. कितीतरी इंडस्ट्री देशामधील आपल्या इम्पोर्टवर डिपेंड आहेत. रॉ मटेरियल्स नाही आलं, इन्ग्रेडियंट्स नाही आले, तुम्ही काय वस्तू सेवा तयार करणार. म्हणून इथं ज्यावेळेला आपण पुरवठा बाजू म्हणतो म्हणजे प्रोडक्शन म्हणतो आणि ह्याच्यामध्ये आयात धोरण जर म्हणलं तर बऱ्यापैकी विद्यार्थी इथं इलिमिनेट करतील ते. पण पुन्हा तोच मुद्दा येतो, मग डीप अंडरस्टँडिंग. मग आपण टॉपिक काय शिकलो,
आयातीमध्ये इथं काय एक्सपेक्ट करायचं आहे आपल्याला, जेणेकरून की आपल्याला इथं पुरवठाच्या बाजूचे घटकाचे प्राबल्य दिसून येतील. वाहतुकीवर म्हणजे आता हे काय होय, बदलती उत्पादन रचना, ह्याच्यामुळे आपला पुरवठा कमी आहे. नियोजित आयात धोरण आपलं प्रॉपर नसेल तर परत पुरवठा कमी होतो आणि मग हे आपल्याला सुधारायचं आहे. वाहतुकीवर भर का बरं, ट्रान्सपोर्ट सिस्टीम. परत प्रोडक्शनसाठी मला रॉ मटेरियल लागेल, काही इनपुट्स लागतील, त्यासाठी मला वाहतूक सुविधा पाहिजे, ती नसेल तर पुरवठा कमी पडतो आणि मग पुन्हा इन्फ्लेशन निर्माण होतं. कुठल्या बाजूनी, पुरवठ्याच्या बाजूनी. नाशवंत वस्तूसाठी साठवण सुविधा, आता ही नसेल तर परत तोच मुद्दा येतो की वस्तू तयार होऊन पण काही पेरिशेबल गुड्स आहेत, त्याचं प्रोडक्शन तुम्ही भरपूर करताय पण त्या लगेच खराब झाल्यामुळे टाकून द्यावं लागतात, मग मार्केटमध्ये त्याचा पुरवठाच नाही आला, मग पुरवठा कमी, इन्फ्लेशन जास्त. सो एक्झॅक्टली जर तुम्ही ह्याच्यावर काम केलं, काही स्टोरेज फॅसिलिटी, त्यात एक कोल्ड स्टोरेज फॅसिलिटी, तर काय होईल, शेतकऱ्यांचा जो नाशवंत माल आहे तो त्या स्टोरेजमध्ये जाईल आणि मग त्याची शेल्फ लाईफ वाढेल, म्हणजे 4 दिवसात खराब व्हायच्या ऐवजी तो 10 दिवस 15 दिवस टिकेल बिकॉज ऑफ कोल्ड स्टोरेज, आणि मग तितक्या कालावधीपर्यंत अर्थव्यवस्थेमध्ये त्याचा पुरवठा वाढेल. इज दॅट क्लिअर? म्हणजे विचार करा हे पर्याय कसे आहेत. सहजासहजी साधे सिंपल आपण महागाई टॉपिक केला, मागणी पुरवठ्याच्या बाजूने केलं, असं आहे का? फरक जाणवते का तुम्हाला? नेक्स्ट परत तोच टॉपिक महागाई. आता इथं रांगती चलनवाढ हे आर्थिक वृद्धी आणि अनुकूल परिणामासाठी फायदेशीर असू शकते. आपल्याला काय माहिती का, आर्थिक वृद्धीसाठी अनुकूल किंवा त्याच्यावर चांगला सकारात्मक परिणाम करणारी महागाई म्हणजे एकच माहिती असते, कुठलं, चालणारी महागाई. पण तुम्ही म्हणाल सर इथं रांगती आहे म्हटल्यावर हे चुकीचं असं बरेच जण म्हणतील, तर लक्षात घ्या फायदेशीर असू शकते. मुळात चालणारी महागाई ही फायदेशीर आहेच, नक्कीच आहे, पण जर पळणारी आणि बेसुमार म्हणजे खूप जास्त इन्फ्लेशन वाढलं तर काय होतं, डेफिनेटली निगेटिव्ह परिणाम पडतो. पण जर इन्फ्लेशन अजून थोडं कमी झालं चालणाऱ्या महागाईपेक्षा, म्हणजे 2% वगैरे अशी समथिंग इन्फ्लेशनची जर पातळी असेल तर ती फार निगेटिव्ह इम्पॅक्ट नाही पडत. उलट असली तर काय असू शकते, आर्थिक वृद्धी आणि अनुकूल परिणामासाठी फायदेशीर असू शकते. स्टेटमेंट करेक्ट. चलनवाढीच्या काळात पैशाचे मूल्य वाढते. आता ही परत कन्सेप्ट आली, पैशाचं मूल्य महागाईच्या काळात वाढतं का कमी होतं, मंदीच्या काळात वाढतं का कमी होतं. पैशाचं मूल्य किंवा खरेदी शक्ती ज्याला आपण म्हणतो, चलनाची खरेदी शक्ती, चलनाचं मूल्य कन्सेप्ट इथं कमी व्हायला पाहिजे ऑब्व्हियसली. ह्याचा अर्थ आपण आधी ज्या पैशामध्ये एखादी वस्तू विकत घेत होतो ती आता महागाईमुळे किंमत वाढलेली आहे, त्याच पैशात ती वस्तू विकत घेऊ शकतो का? नाही. म्हणजे पैशाचं मूल्य कमी होणे, वाढणे नाही. ऋणकोला धनकोला फायदा होतो का? चलनवाढीमुळे उत्पन्नातील विषमता कमी होते का वाढते? लक्षात घ्या, हे छोटे कीवर्ड आहेत बघा इथं, ह्याच्यावरून तुम्हाला पुन्हा ठरवायचं आहे. सगळ्या कन्सेप्टचा इथं पार्ट येतो. येस, वन मोर टॉपिक आपण बघितला आणि असंच पुढे जात आता तुम्हाला एकंदरीतच मला राज्यसेवा प्रीबद्दलची क्लॅरिटी द्यायची होती, ती देतोय. देन आफ्टर मग फायनल माझं काय असेल ते कन्क्लुजन सांगेल. आता पुढचा एक टॉपिक बघू, इकॉनॉमिक प्लॅनिंग. आता पुन्हा तोच मुद्दा येतो की हे सगळं का सांगायचं आहे मला, कारण एकतर तुम्ही जी टेस्ट सिरीज देताय ही आपली ब्रेन स्टॉर्मिंग टेस्ट सिरीज कुठल्या एक्झामसाठी, राज्यसेवा, आणि म्हणून मग इथं एक वाक्य आहे बघा जे मी प्रत्येक टेस्ट सिरीजला आवर्जून वाचून दाखवतो. ही टेस्ट सिरीज कशी असेल तर राज्यसेवेच्या पॅटर्ननुसार प्रश्नांचा दर्जा आणि काठिण्य पातळी. कंबाईन पूर्व परीक्षेची असेल तर ती पूर्व परीक्षेच्या काठिण्य पातळीनुसार, कंबाईन मेन्सची असेल तर ती त्याच्यानुसार. आणि इथं हा शब्द टाकला जाणीवपूर्वक, कारण कम्प्लिटली राज्यसेवा प्रीचे PYQ समोर ठेवलेत, देन आफ्टर मी क्वेश्चन फ्रेम केलेलं आहे. म्हणून तुम्हाला इथलचा जो प्रश्नांचा दर्जा आणि काठिण्य पातळी मिळेल ती कम्प्लिटली राज्यसेवा प्री लेवलची मिळेल. आणि मग हा सगळा आपला टेस्ट सिरीजचा शेड्यूल आहे. आणि ह्या टेस्टला देताना तुम्हाला इथं हा जो मिक्स माइंडसेट आहे, मला तो डायल्यूट झालेला माइंडसेट मला काय करायचा होता, क्लिअर करायचा होता. कारण बरेच विद्यार्थी राज्यसेवा प्री पण देत आहेत, कंबाईन प्री पण, कंबाईन मेन्स पण, आणि मग नो क्लिअरिटी अबाउट द एक्झॅक्टली डिमांड काय एक्झामची, राज्यसेवा प्रीची. इथून आपण सुरुवात केली होती, आठवते का? आणि मग ह्याच्यामधून काही कॉमन एरिया सांगितला होता. तर ऑब्व्हियसली काही टॉपिक राज्यसेवेला प्रीलाही, कंबाईन प्रीलाही तसेच दिसतील, साधे प्रश्न. पण मी आत्ता ज्याच्यावर सांगतोय, डिस्कस करतोय, ते असे PYQ जे फक्त आणि फक्त राज्यसेवा लेवलचे असतील. आणि त्याच लेवलने आपण पुढे चाललोय इथपर्यंत. आता कळालं का ह्या शब्दाचा अर्थ? हे द डीपर यू गो द मोर यू अंडरस्टँड द ओसिन्स मिस्ट्रीज. ह्याचा अर्थ कळाला की डेप्थ आणि डिफिकल्टी लेवल म्हणजे काय असते राज्यसेवेला तोच टॉपिक आणि कंबाईनला तोच टॉपिक. ह्याच्यामुळे मी कंपॅरिझन करून तुम्हाला जास्तीत जास्त सांगायचा प्रयत्न करतोय. आणि ही लेवल राज्यसेवा प्री, कंबाईन प्री, कंबाईन मेन्स आणि मग इकडं राज्यसेवा प्री, असं करत आपण हे टॉपिक इथपर्यंत बघितले. आता जाऊयात पुढचा टॉपिक. येस, इकॉनॉमिक प्लॅनिंग. इकॉनॉमिक प्लॅनिंगमध्ये पुन्हा हा एरिया बघा. आता पर्स्पेक्टिव्ह प्लॅनिंग हे विचारलेलं आहे. सो ह्याच्यात पण दृष्टिकोन नियोजनाबाबतीत 20 ते 25 वर्षासाठी दीर्घकालीन नियोजन.
दीर्घकालीन लक्ष, इथं तुम्हाला इंग्लिशमध्ये येईल बघा, लॉंग रन प्लॅनिंग, लॉंग रेंज टार्गेट्स आर सेट इन ॲडव्हान्स फॉर पिरियड ऑफ 15, 20 आणि 25 वर्ष. वन प्लॅन फॉर एंटायर पिरियड ऑफ, इथं म्हणजे इथं 15 ते 20 वर्षासाठी संपूर्ण करायची एकच योजना. म्हणजे आता कन्सेप्ट तुमची क्लिअर नसेल तर तुम्हाला मग पर्स्पेक्टिव्ह प्लॅनिंग असेल किंवा इंडिकेटिव्ह प्लॅनिंग असेल किंवा अजून कुठलं प्लॅनिंग असेल, कमांड असेल, काही तुम्हाला लक्षात येणार नाही. सो कन्सेप्च्युअल क्लिअरिटी. मग इथं सिंगल योजना हे ह्याच्यात नसतं. आणि हा ऑप्शन तर जागेवर एलिमिनेट झाला. का बरं? 1 आणि 2 वर्षातच जर साध्य करायचं असेल तर मुळात पर्स्पेक्टिव्ह प्लॅनिंग इज अ लॉंग टर्म प्लॅनिंग, नॉट अ शॉर्ट टर्म प्लॅनिंग. म्हणल्यानंतर हा ऑप्शन जागेवर एलिमिनेट झाला. आणि 1 स्कीम असल्यामुळे ह्या गेला सी आणि डी. मग आता इथं सी आहे, इथं सी आहे, 2 गेले, उरले आता ए आणि बी. म्हणजे त्यातल्या त्यात तुम्हाला काय करता आलं, काही पर्याय हे क्लिअर कट त्या कन्सेप्टच्या क्लिअरिटीमुळे इलिमिनेट करता आले. उत्तरापर्यंत पोहोचू शकता का? कारण बारकावे नीट माहिती पाहिजे त्या कन्सेप्टबाबतचे. नेक्स्ट, विविध योजना दस्तावेजातून नियोजनाचे परत दीर्घकालीन उद्दिष्ट. आता नियोजन ज्याला आपण इकॉनॉमिक प्लॅनिंग म्हणतो. प्रश्न बघा, म्हणजे पंचवार्षिक योजनेवर तुम्हाला प्रश्न आहेत, पण इकडे प्रमाण इकॉनॉमिक प्लॅनिंगवर जास्त आहेत, कन्सेप्टवर जास्त आहे. राज्यसेवेला कंबाईनला गेला तर तुम्हाला पंचवार्षिक योजनेवर जास्त दिसतील, त्याचे फॅक्ट्स विचारले जातील. इकडे तुम्हाला नियोजनाचा एक प्रकार विचारला, परत नियोजनाचे उद्दिष्ट विचारले. आणि उद्दिष्टामध्ये तुम्हाला मी सांगितलं, जेव्हा भारताने स्वातंत्र्यानंतर आर्थिक नियोजन स्वीकारलं, त्यात पहिली पंचवार्षिक योजना 1951ला स्टार्ट केली, तेव्हा आपण जस्ट स्वातंत्र्य मिळवलं होतं. म्हणल्यानंतर आता आपलं काय उद्दिष्ट असेल बरं? सो ऑब्व्हियसली भारतात जे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, समस्या आहेत, मग दारिद्र्य, बेरोजगारी, रोजगार निर्मिती करणे, आर्थिक विषमता, प्रादेशिक विषमता, शिक्षण, आरोग्य, सगळे जे होते ते आपला दूर करणे, म्हणजेच आर्थिक आणि सर्वसामाजिक विकास करणे. ह्याच्यामध्ये ह्या उद्दिष्टात काय काय येईल? आर्थिक वृद्धी येणे, आत्मनिर्भरता, हे तर सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे बेकारी निर्मूलन म्हणजे बेरोजगारी, उत्पन्न विषमातील घट म्हणजे दारिद्र्य, आधुनिकीकरण सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला काही प्रमाणात तरी बदलावं लागेल, इनोव्हेशन आणावं लागेल. आता आधुनिकीकरण म्हणजे परत तोच मुद्दा येतो की फक्त टेक्नॉलॉजी, मशीन, तंत्रज्ञान नाही. सो इम्प्रूव्हमेंटसुद्धा करणे, तोही आधुनिकीकरणाचा पार्ट येतो. आणि समावेशक आणि शाश्वत वृद्धी करणे, हा सगळा प्रकार उद्दिष्टाचा येतो आर्थिक नियोजनाच्या. नेक्स्ट, आता पंचवार्षिक योजनेच्या तयारीसाठी कुठले कुठले इनपुट्स लागतात? जर मला पंचवार्षिक योजना तयार करायची आहे आणि त्याच्यात सक्सेस मिळवायचं तर कुठल्या बाबींची गरज आहे? सो पहिल्यांदा देशाच्या पूर्ण आराखड्यामध्ये आपल्याला विचार करा, पंचवार्षिक योजना तयार करायचं असताना कुठल्या कुठल्या गोष्टी विचारात घेतलात, हा एरिया विचारला आहे. म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट ऑफ इकॉनॉमिक प्लॅनिंग, प्रोसेस ऑफ इकॉनॉमिक प्लॅनिंग, टाईप्स ऑफ इकॉनॉमिक प्लॅनिंग, आय रिपीट, हा एरिया लक्षात येतो का तुमच्या? आर्थिक नियोजनाची संकल्पना काय आहे तर एक एरिया, त्याच्यानंतर आर्थिक नियोजनाचे प्रकार आणि आर्थिक नियोजनाची प्रक्रिया. सो कन्सेप्ट, त्याच्यानंतर टाईप्स ऑफ इकॉनॉमिक प्लॅनिंग अँड प्रोसेस ऑफ इकॉनॉमिक प्लॅनिंग, हा एरिया तुम्हाला मी याच्यातून देतो आहे. आणि मग याच्यावर आपल्याला फोकस करायचा असं क्लिअर कट आयोगाच्या PYQवरून दिसतं. मग राज्यसेवेची डिमांड काय तर इकॉनॉमिक प्लॅनिंग बाबतीतली ही डिमांड आहे. सो तुम्ही याच्यात डीपमध्ये जाणं अपेक्षित आहे. ओके, वन मोर टॉपिक कंप्लीट. आय होप सो तुमच्यापर्यंत पोहोचतं आहे. राज्यसेवा सतत 10व्या शब्द का वापरतोय? कारण ते सगळं जे डोक्यात एकत्र आलं आहे ना, जरा थोडं तुम्हाला बाजूला करणं अपेक्षित आहे. आणि ज्याला आपण म्हणतो ते कॉन्सन्ट्रेशन करणे किंवा ते डोळ्याला हे बांधणे, असं इथं की समोरचं दिसलं पाहिजे मला, तरच शक्य आहे, अदरवाईज नाही. नाही तर मग तुम्ही नुकसान करून घेताय. चला, आता हे लोकसंख्येचं आहे. इथं पण ही लेवल साधी आहे का? बघा, लोकसंख्येबाबत काय प्रश्न आहे? स्त्रियांच्या शिक्षणामुळे प्रजनन क्षमता कमी होते, काय कारण आहे? म्हणजे इथं तुम्हाला लोकसंख्येबाबत क्लिअर कट, एज्युकेशन ऑफ द वुमन, फर्टिलिटी रेट रिड्युसेस, ह्याचा त्यात पर्याय नीट बघितले तर पुन्हा असं वाटतं की हा हे पण आहे, ते पण आहे, 1-2 एलिमिट करू शकतात. पण 1-2 बाबत काय विषय? शिक्षणामुळे स्त्रियांच्या कामाच्या संधी सुधारणा होते, पण ॲक्च्युली आपला याचा संबंध फर्टिलिटी रेटसोबत लावायचा ना. आणि मग इथं पुन्हा क्लिअर कट हा ऑप्शन डायरेक्टली त्याला लिंक होतो. स्त्रिया सुशिक्षित झाल्यात तर मुलींना पण शिक्षित व्हावे असं वाटतं, बरोबर आहे. म्हणजे ह्याच्यातले ऑप्शन ह्याला लागू होणारे आहेत का? आहेत, पण एक्झॅक्टली लिंक तुम्हाला एज्युकेशनची आणि फर्टिलिटी, प्रजनन क्षमताची विचारली आहे, त्याच्यासाठीच हा पर्याय. मग बाकीचे पर्यायसुद्धा त्याला लागू होतात, त्याचे काही परिणाम आहेत, काही सकारात्मक परिणाम आहेत, हे बाकीचे पर्याय विचार करा. नेक्स्ट, नागरीकरण डेफिनेशन. अर्बनायझेशन म्हणजे काय? पुन्हा पर्याय बघा. शहरामध्ये लोकसंख्येचे केंद्रीकरण, शहरामध्ये लोकसंख्येचे विकेंद्रीकरण, तिथल्या तिथंच कसं कन्फ्यूज केलेलं आहे. म्हणजे काय काय प्रश्न माझे मी तुम्हाला टाकतो ना आपल्या अर्थनीतीच्या टेलिग्राम चॅनलवर, तुम्ही बघितलं असाल. टेस्ट सिरीजमध्ये पण छोटे बारकावे चेंज असतात आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की सर फार कन्फ्युजिंग प्रश्न असतात तुमचे. मग हे कसले प्रश्न आहेत? काय
सेम शहरामध्ये लोकसंख्येचे केंद्रीकरण, दुसरा पर्याय शहरामध्ये लोकसंख्येचे विकेंद्रीकरण. तिथल्या तिथंच फिरवणं म्हणजे आपण त्या फ्लोमध्ये वाचताना काय होतं की दोन्ही गोष्टी सारख्याच वाटायला लागतात. मग आता केंद्रीकरण विकेंद्रीकरण तर परत प्रेशरमध्ये नीट अर्थ काढता आला पाहिजे. म्हणजे मी पॉसिबिलिटी सांगतोय. आता तुमच्यापैकी काही विद्यार्थी फार क्लिअर आहेत, फार चांगलं त्यांना लगेच कळतं तर चांगली गोष्ट आहे. पण जर आपल्याला असं वाटतं अभ्यास असूनही काही गोष्टी ह्या वाक्यरचनेमुळे बिघडतात तर तुम्ही ह्याला तयार राहा. त्यासाठी हे डिकोड करतोय. खेड्यात लोकसंख्येचे केंद्रीकरण हा विषयच येत नाही आहे, कारण आपल्याला शहरीकरण विचारलं त्यामुळे हा विषय नाही. लोकसंख्येच्या घनतेत वाढ. आता हा ऑप्शन समजा ठीक आहे गेला, कारण विकेंद्रीकरण आहे तुम्हाला कळालं, हा पण गेला. हा ऑप्शन तुम्ही कसा एलिमिनेट करणार? हा त्याला लागू होतो का? तर बिलकुल होऊ शकतो. विषय काय? आता पुन्हा टेक्निकली नीट बघा. अर्बनायझेशन म्हणजे शहरामध्ये लोकसंख्या वाढणे बिकॉज ऑफ मायग्रेशन. त्याला आता भरपूर कारण आहे, ते कारण नाही विचारले, आपल्याला कन्सेप्ट विचारली अर्बनायझेशन म्हणजे काय. सो शहरात लोकांचं प्रमाण वाढणे. आता जर शहरीकरण वाढलं, मायग्रेशनमुळे शहरात लोकांचं प्रमाण वाढलं तर त्याचा परिणाम आपल्याला काय म्हणता येईल? लोकसंख्येच्या घनतेत वाढ. अर्बनायझेशन म्हणजे काय विचारल्यामुळे तुम्हाला हे निवडायचं आहे. आता नागरीकरणाचे परिणाम विचारलं तर मग लोकसंख्येची घनता वाढेल. कुठे? शहरामध्ये. पण इथं मात्र तसं कुठेही दिलं नाही की लोकसंख्येची घनतेत वाढ. कुठे? शहरात की ग्रामीण भागात की ओव्हरऑल देशात लोकसंख्येची घनता वाढते. म्हणून हा ऑप्शन त्याला थोडा दुरून लागू होतो. पण आपल्याला पर्यायामधून जर एक्झॅक्टली लागू करायचं असेल तर तुम्हाला कन्सेप्च्युअल क्लॅरिटी पाहिजे. कळते काय चाललंय ते? ॲक्च्युली PYQ डिकोड होत आहेत का आणि अभ्यासाची दिशा मिळते का? नेक्स्ट. आता हे परत सगळे अर्थतज्ञ सुरू झाले. आता ह्याच्यामध्ये ह्याला सोल्युशन एकच आहे. आपण अर्थनीती बाय गजानन बस्के या टेलिग्राम चॅनलवर इकॉनॉमिस्ट पूर्ण कंपाईल करून PDF टाकलेली आहे. तुमच्यापैकी किती जणांनी डाउनलोड केली आय डोंट नो. झेरॉक्स करून घ्या आवर्जून. इथं सुद्धा तेच सांगेल मी. आपल्याला इकॉनॉमिस्ट त्यांच्या डेफिनेशन किंवा त्यांनी मांडलेली थेरी, सिद्धांत हे एवढ्यापर्यंत बघायचं आहे. बाकी हा एरिया एवढा डीपमध्ये आहे की तुम्ही कितीही कराल तेवढं कमीच आहे. म्हणून त्याचं सोल्युशन एवढं आहे. अर्थतज्ञ त्याचे सिद्धांत आणि त्यांनी काही इक्वेशन वगैरे मांडलेले एवढ्यापुरतं एवढं बघायचं. त्या PDFमध्ये दिलेलं आहे. कारण अर्थतज्ञाला कन्सेप्ट लागू होण्यापेक्षा त्याचं काय म्हणणं आहे ते बघायचं आहे. बघा आता त्या एरियाला तुमची कन्सेप्ट तिथे काम करेल असं नाही. काही ह्यांच्या गोष्टी जशा की तुम्ही जिफेन गुड्स बघा. रॉबर्ट जिफेन यांनी काय कन्सेप्ट मांडली? वस्तूची किंमत वाढली की त्याची मागणी वाढते. हे न पटणार आहे कन्सेप्टनुसार, पण मग ती कन्सेप्ट ती रॉबर्ट जिफेननी मांडलेली आहे. त्यालाच आपण जिफेन गुड्स म्हणतो ना. मग सेम तुम्ही वेगवेगळ्या कर्व बघा. आपण फिलिप्स कर्व, लॅफर कर्व, लॉरेन्स कर्व. मग त्याच्यामध्ये तो महागाई आणि बेरोजगारीचा संबंध सांगितला आहे. महागाई वाढली की बेरोजगारी कमी होते. हे पण न पटण्यासारखं आहे. इज दॅट क्लिअर? म्हणजेच एकंदरीत तुम्ही ज्या वेळेला अर्थतज्ञ कराल ना तर तिथं खूप जास्त डोकं लावणं आपलं चुकीचं ठरेल. बरोबर, त्यांनी पण जी कन्सेप्ट मांडली आपल्यासारखीच असते, पण त्यात काहीतरी बारकावा असतो. असं का? काही गोष्टी अपोजिट असतात, मग त्यांनी ते सिद्ध केलेलं असतं. मग आपल्याला ती माहिती पाहिजे. नेक्स्ट. हे परत अन्न सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काही प्रश्न आहेत. हा जेंडर बजेटचा बघा कन्सेप्टचा. साधा सिंपल आहे ना. जेंडर बजेट म्हणजे पुरुषांसाठी वेगळा असतो का? बरं, हे नाही तर तुम्ही काय कराल? पटकन इकडे याल. महिलांसाठी वेगळा नाही ना. वेगळा अर्थसंकल्पच मुळात मांडला जात नाही. काय केलं जातं? आहे त्याच अर्थसंकल्पामध्ये स्वतंत्र तरतूद केली जाते. पण ह्याची सुद्धा 2 पर्याय आयोगाने तुमची व्यवस्था केली आहे की इथं तुम्ही चुकाल. ज्याला कन्सेप्ट माहीत नाही, अर्धवट अभ्यास केला आहे, तो वरच अडकल. दोघांपैकी एक पर्याय निवडल. पण ज्याला असं वाटतं नाही सर माझा थोडा अभ्यास अजून चांगला आहे, तर तो हा 2 ऑप्शन एलिमिनेट करेल. पण इथं बघा, सामान्य अर्थसंकल्पात असं बघून स्वतंत्र तरतूद बघून इथं पुरुषांसाठी आणि महिलांसाठी कुठं आहे? सो महिलांसाठी छोटे छोटे बारकावे आहेत, लक्षात घ्या. परत हे इथं शुम्पीटर म्हणजे अर्थतज्ञ आले. गुन्नार मेडल परत अर्थतज्ञ. त्याचं उत्तर दिले तुम्हाला मी. अर्थतज्ञाचं काय करायचं हे परत अर्थतज्ञ त्यांचे वाक्य. हे आता असे अर्थशास्त्र कुबेराची पूजा करणारे शास्त्र आहे. लगाण्याच्या मागे ह्याच्याकडे जर गेलात तर खूप सोर्स वाचावं लागतील तुम्हाला. काही वेळेला तर ते YCMU किंवा मोठे मोठे हजार पानांची पुस्तकं इनपुट आउटपुट रेशो तुम्ही ठरवा काय करायचं ते. असे अर्थतज्ञ करायचे का? आता काही प्रश्न असे साधे सिंपल फॅक्ट्सवरचे. या इकडं हा प्रश्न मला सांगा काय? राज्यसेवेला आहे बरं का हा प्रश्न. परत मी आता कंबाईनचे नाही, राज्यसेवेचेच घेतोय. पण आधीची लेवल होती ती कम्प्लिटली कन्सेप्च्युअल क्लिअरिटी, अंडरस्टँडिंग, ॲप्लिकेशन आणि ॲक्च्युली राज्यसेवेची डेप्थ काय. पण आता घाबरून न जाता राज्यसेवेला असे पण प्रश्न आहेत की जिथं ह्याला दुर्लक्ष करू नका. नाही तर काय होतं माहिती का? आपण हवेतच उडतो, जमिनीवर प्रश्न असतात. राज्यसेवा करतो म्हणजे काही विचित्र प्रकार नाही करायचा. त्यातले काही एरिया जे मी तुम्हाला सांगितलं कंबाईनच्या लेवलचे असतात. 6 ते 7 प्रश्न जरा सुरू हा एरिया. 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सर्वाधिक वाटा बेसिक फॅक्च्युअल डेटा आहे हा. इकॉनॉमिक्स गाईड पुस्तक काढा बघा. सेम समिती फॅक्च्युअल एरिया आहे हा. ह्याला फार विचार, थॉट प्रोसेस नथिंग, काही नाही, माहिती पाहिजे डायरेक्टली. या इकडं काय हा प्रश्न? 1 लाईनर डायरेक्टली. परत वर्ष, हे पण राज्यसेवेचे प्रश्न आहेत. घ्या इकडं परत. दारिद्र्य टॉपिक
इकडं पण आहे, पण ती लेवल पण यायला पाहिजे. आता दारिद्र्य टॉपिकबाबत रंगराजन तुम्ही बघा ना, कंबाईनला पण प्रश्न पाहायला मिळतो तुम्हाला असाच, पण त्याचे पर्याय वेगळे आहेत थोडे. तिकडे उलट अजून जास्त क्लोज ऑप्शन टाकले, जिथे तुम्हाला लगेच कळतं की हे पर्याय वेगळे आहेत. 50, 55, इकडे 47, 32. हा राज्यसेवेचा प्रश्न आहे. परत बेसिक योजना विचारली आणि त्याचे लाभार्थी विचारलेले, म्हणजे टार्गेट ग्रुप माहिती पाहिजे आपल्याला गव्हर्नमेंट स्कीमचा. परत इथं हे गव्हर्नमेंट स्कीम. आता या गव्हर्नमेंट स्कीमचं पुन्हा मेन ऑब्जेक्टिव्ह काय, हा कार्यक्रम काय, पोषणसाठी आहे, आरोग्य तपासणी, कामगार प्रशिक्षण त्याच्यामध्ये आहे का, स्त्री पुरुष असमानता आहे का, पुन्हा बेसिक लेवलला विचार करा. हा एरिया सोडू नका. म्हणजे मी म्हणलं ते अर्थशास्त्री, कुबेरचं शास्त्र आहे, अजून अर्थतज्ञ, तिकडं जायचं का त्याच्याऐवजी जो मेन कन्सेप्च्युअल एरिया जे सुरुवातीला सांगितला आणि त्याच्यानंतर हा एरिया, हा इथं थोडा जरी तुमचा चुकला तर लक्षात घ्या तुम्ही स्पर्धेतून बाहेर पडताय. कारण सिंपल प्रश्न आहेत हे, साधे. हे इथं बघा, योजना, त्याचं वर्ष सेम, 20 कलमी कार्यक्रमाबाबत काय प्रश्न आहे. इथं परत बेसिक फॅक्ट्स. इथं पुन्हा तोच की जे HDI, GDI, GI त्याचे इंडेक्स विचारलेत. मल्टी डायमेन्शन पॉवर्टी इंडेक्स त्या संदर्भात साधा सिंपल प्रश्न एकदम. पुन्हा PQLI त्याचे घटक विचारलेत. GII सेम. पुन्हा बेसिक हे MDG, SDG. आता आपल्याला MDG, SDG पाठ करावे लागतील, त्यात पण बारकावे बघायचे तर काय क्लिअर कट. कशावर प्रश्न आहे हा, इथे येईल तुम्हाला MDGवर, म्हणजे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल. मग प्राथमिक शिक्षण आहे, स्त्री पुरुष समानता आहे, अर्भक मृत्यू दराचे प्रमाण आणि पर्यावरण शाश्वतता. ह्या घाई गडबडीत आपल्याला लक्षात येत नाही. सो अर्भक मृत्यूदर आहे का बाल मृत्यूदर आहे. इथं परत शिक्षणामध्ये प्राथमिक शिक्षण आहे की माध्यमिक शिक्षण आहे, हे बारकावे बघायचे. ह्याला फॅक्च्युअल डेटा परफेक्ट असणे म्हणतात. MDG आणि SDGवर प्रश्न आहेत, सो सोडवू नका याच्यावरचे. तर आत्ता परत ज्याला वाटतं राज्यसेवेला सर साधे प्रश्न येत नाहीत, म्हणून म्हणलं मी नवीन डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न जरी असला तरी आयोगाने दाखवून दिलं आहे की आम्ही सिंपल साधे प्रश्नसुद्धा ठेवणारच आहोत. डायरेक्टली UPSC लेवलला नाही गेलो, शेवटी राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा आहे ना महाराष्ट्राची, त्यामुळं त्या लेवलला आहेत. हा आत्ताचा प्रश्न रिसेंट काय, ही संकल्पना सर्वप्रथम हे वर्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटर्जी ज्याला आपण म्हणतो ती कधी मांडली तिथं. बरं, हा पर्याय कशाचा टाकला बघा. ब्रुकलँड आयोग माहिती का तुम्हाला. ब्रुकलँड आयोग 1983ला स्थापन झाला. त्यांनी अहवाल कधी सादर केला, 87ला. म्हणजे कन्फ्युजन आलंच. पुन्हा फॅक्टचं परफेक्शन लागतं तुम्हाला. सेम इथं शाश्वत विकासासंदर्भात ही MDG, SDG कशात घेतले, काय घेतले, फॅक्ट्स आहेत सगळा हा एरिया. लोकसंख्येबाबतचे फॅक्ट्स हे महाराष्ट्राच्या बाबतीत जेणेकरून बघा नाही, बेसिक फॅक्ट्स विचारलेत. लोकसंख्येत महाराष्ट्र कितवा क्रमांक आहे, घनता किती आहे, साक्षरता काय आहे. पुन्हा अजून सेम सिंपल लोकसंख्येचा फॅक्ट्स. ओके. करंटच्या अँगलनी MS स्वामीनाथन किंवा म्हणजे आता काही व्यक्ती ज्यांचं निधन झालं आहे, मनमोहन सिंग असतील, त्यांच्याबद्दलची माहिती, कारण इकॉनॉमीच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट आहेत. स्वामीनाथन, अजून कुठलेही इतर व्यक्ती असतील. सो डायरेक्टली प्रश्न आहे ना. आता ह्याला तुम्हाला काय कन्सेप्ट लागते, काय लागते, इन्फॉर्मेशन बेस्ड प्रश्न आहेत. बरं, ह्याच्याबद्दलची पूर्ण इश्यू आपण आपल्या टेलिग्राम टाकलेत बरं का, डिटेलमध्ये यांची माहिती सगळी. अर्थनीतीबाई गजानन बस्के सर्च करा, तुम्हाला मिळून जाईल. आणि हे परत करंटचा अँगल, हे ग्लोबल हंगर इंडेक्स, काय पॉलिटी अँगल, इथं आर्टिकल बेसिक काय कॅगचं. बजेट, महाराष्ट्राचं बजेट करायचं का नाही बघा, प्रश्न आहे डायरेक्टली. पुन्हा केंद्राचं बजेट, त्याच्याबद्दलचे टॅक्स. येस. सो दिस इज ऑल अबाउट PYQ ॲनालिसिस. आणि आता हा एंड बघितल्यानंतर असा लक्षात येतो का की पहिल्यांदा जी डेप्थ वाटत होती जड, ती तर आपल्याला अचीव करायचीच आहे. पण आता दुसरं तुमच्यासाठी चॅलेंज आहे, साध्या छोट्या गोष्टीसुद्धा किती विचारलेल्या आहेत. आणि करंटच्या दृष्टिकोनातून बजेट आणि सर्वे याचीसुद्धा PDF आपल्या टेलिग्रामवर टाकलेली फ्रीमध्ये. त्यासुद्धा व्यवस्थित सगळ्या गोष्टी केल्या तर मार्क येऊन जातील. साधे सिंपल फॅक्ट्स किती दाखवायचे तुम्हाला अजून. आता इथं मला लिमिटेशन्स आहेत, मी सगळं एवढं घेत बसलो तर ती PYQ डिकोडिंग बॅच आहे आपली सेपरेटली, मग त्याला तासन मी ते केलेलं आहे. राज्यसेवा PYQ डिकोडिंग बॅच इन डिटेल टॉपिक वाईज सगळ्या वर्षांची, मागच्या जवळपास 10 वर्ष कव्हर केलीत मी, त्यामुळे तुम्ही तिकडे बघू शकता. इथं आपला मेन पर्पज काय, आता तुम्हाला टेस्ट सिरीजला मला क्लिअरिटी द्यायची की जर आता तुम्ही इथून पुढे रिव्हिजन करत असाल आणि टेस्ट देत असाल तर अभ्यास व्यवस्थित जी डिमांड परीक्षेची आहे त्याच्यानुसार अभ्यास करा, देन आफ्टर तुम्ही टेस्ट द्या. सो दिस इज ऑल अबाउट ब्रेन स्टॉर्मिंग टेस्ट सिरीज फॉर दी राज्यसेवा पूर्व परीक्षा. परत तुमचे जे काही याच्याबाबतचे कन्क्लुजन्स आहेत एका पेजवर लिहा, बाजूला त्यात मेन्शन करा आणि स्वतःला ते समोर ठेवा, म्हणजे दिशा देईल तुम्हाला. राज्यसेवा प्रीला करायचं आहे, इकॉनॉमिक्सला म्हणजे काय करायचं आहे. आणि व्हिडिओ कंटेंट आवडला असेल तर लाईक शेअर्स नक्की करा.
आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमचे फीडबॅक आवर्जून मेन्शन करा. कारण हा सगळा प्रकार परत तुम्हाला सुरुवातीला जर नेला तर लक्षात येईल की कुठं होतो आणि कुठे आलो हे येतं. राज्यसेवा पूर्वपरीक्षा याच्याबाबतची ही टेस्ट सिरीज MPSC प्रिलिम राज्यसेवा. आणि हा शब्द हे वाक्य राज्यसेवेच्या पॅटर्ननुसार म्हणजे काय कळालं का, आणि त्यातही माइंडसेट जो झाला होता एकत्र कंबाईन आणि प्रीचा, कारण सगळेच परीक्षा देत आहेत, त्याच्यानुसार एक्झॅक्टली डिमांड काय, डेव्हलपमेंट, इकॉनॉमिक ग्रोथ हे सगळं फिरून दिसलं. प्रश्नाची लेवल कळाली. टॉपिक तोच असतो दारिद्र्य, पण मग विचारला कसा जातो. आर्थिक नियोजन पंचवार्षिक योजना टॉपिक तोच आहे, पण विचारला कसा जातो. याबाबतची सगळी क्लॅरिटी मी माझ्या लेवलने द्यायचा प्रयत्न केला आहे. बाकी आता तुम्ही तुमचे काही डाऊट्स वगैरे असतील तर बिंदास फोन करा, कम्युनिकेशन करा. काही गोष्टी कशा असतात ह्याच्या पलीकडे अजून काही डाऊट असतील तर ते इथे सॉल्व्ह नाही करू शकत मी. त्यामुळे आधी हे सगळं बघून तुमच्या लेवलला तुम्ही टेस्ट सॉल्व्ह करा. काहीही प्रॉब्लेम येऊ द्यात मला पाठवा, आपण डिस्कस करू त्याच्यावर. सो थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. भेटूया आता पुढच्या डिस्कशनला. थँक्यू.